आपण जे ऐकणार आहोत की आत्म्यात विश्वास, जो सामान्य विश्वास त्याच्याविषयी विश्वास आपल्याला आज प्रियानो बघायचं नाही, पण तू आत्म्यात विश्वास कृपादान हे वेगळं आहे. विश्वासाचं कृपादान हे प्रियानो वेगळं आहे. सामान्य विश्वास जो आम्ही प्रभूवरती येशू ख्रिस्तावरती ठेवतो की येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी या भूतलावरती आला, येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी या भूतलावरती आपलं जीवन दिलं आणि आम्ही थारणाचा अनुभव घेतला आणि विश्वास ठेवून आम्ही बाप्तिस्मा घेतला. परंतु आत्म्यात जे विश्वासाचं कृपादान आहे हे काहीतरी वेगळं प्रियानो आज आम्ही वचनातून पाहणार आहोत. सामान्य विश्वास वेगळा आहे आणि आत्म्यात विश्वासाचं कृपादान हे वेगळं आहे. प्रियानो, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. उत्पत्ती तू प्रकटीकरणामध्ये असा कुठला अध्याय आहे, कुठल्याही जुन्या करारमध्ये असेल किंवा नव्या करारमध्ये असेल, आज प्रश्न मला तुम्हाला विचारू द्या आणि प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत की असं कुठला एक अध्याय की ज्याच्यामध्ये विश्वासाचं सामर्थ्य याच्याविषयी लिहिलेलं आहे. प्रियानो, पुन्हा एक वार मी सांगतो, उत्पत्ती तू प्रकटीकरण जुना करार असू दे किंवा नवी करार असू दे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता असा कुठला अध्याय आहे की ज्या अध्यायामध्ये की विश्वासाचं सामर्थ्य याच्याविषयी पूर्ण अध्यायामध्ये ते शिकवलं जातं. तर तुम्ही प्रियानो कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी माझा मोबाईल माझ्या जवळ घेत आहे आणि आत्म्यात जे कृपादान आहे त्याच्याविषयी कुठल्या आत्म्यात जे विश्वासाचं कृपादान आहे कुठल्या अध्यायामध्ये, उत्पत्ती तो प्रकटीकरण कुठल्या अध्यायामध्ये पूर्ण अध्याय विश्वासाचं सामर्थ्य याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कुणाला सांगायचं असेल तर प्रियानो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पटपट आपण बघणार आहोत, भरपूर मुद्दे आहेत. तर जे विश्वासाचं सामर्थ्य कुठल्या अध्यायामध्ये उत्पत्ती तो प्रकटीकरण याच्यामध्ये लिहिलेलं आहे टाकू शकता. काही कमेंट्स आलेत काय आदित्य? परत समजून घ्या प्रियानो, प्रश्न माझा की उत्पत्ती तो प्रकटीकरण अशा याच्या कुठल्या अध्यायामध्ये, जुना करार असू दे किंवा नवी करार असू दे, याच्यामध्ये कुठला एक असा अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की त्या पूर्ण अध्यायामध्ये विश्वासाचं सामर्थ्य आणि विश्वासाविषयी पूर्ण लिहिलं आहे प्रियानो. तर कोण त्याच्याविषयी सांग, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा पटपट. कमेंट बॉक्समध्ये कोण पहिल्यांदा सांगते बघूया. जे पहिल्यांदा सांगेल त्यांना माझ्याकडून बक्षीस नंतर घेऊन जावा. कोण सांगेल की पण कुणी सांगितलंय? यस, प्रीती लोखंडे आमच्या बहिणीने सांगितलं आहे. त्याच्यानंतर संकेत भावानी सांगितलेलं आहे इबिलोकास पत्र याचा 11वा अध्याय. इबिलोकास पत्र याचा 11वा अध्याय, याचं हेडिंग जर तुम्ही वाचताय प्रियानो तर विश्वासाचे सामर्थ्य. तुमचं बायबल तुमच्या जवळ तुम्ही नक्कीच घेतलं पाहिजे, कारण बायबल आमच्या संगती असणं महत्वाचं आहे प्रियानो. विश्वासाचं सामर्थ्य याच्याविषयी हेडिंग लिहिलेलं आहे. काय हेडिंग लिहिलेलं आहे त्याचं? इब्रिलोकास 11वा अध्याय. काय लिहिलेलं आहे हेडिंग? आपण वाचा इब्रिलोकासचा 11वा अध्याय, विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. यस, वचन तिथं सांगते किंवा हेडिंग लिहिलेलं आहे इब्रिलोकास पत्र त्याचा 11वा अध्याय, विश्वासाच्या सामर्थ्याचे उदाहरण. विश्वासाच्या सामर्थ्याचे उदाहरण. जो पूर्ण अध्याय तुम्ही 11वा अध्याय वाचले प्रियानो, असे भरपूर बायबल मधले जे उत्पत्तीपासून त्याच्यानंतर प्रकटीकरणापर्यंत जे बायबलमध्ये जे हिरोज होऊन गेलेत, ज्यांनी महत्कृत्य विश्वासाच्या द्वारे केलीत, भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या की त्यांनी अग्नीची ताकद त्यांनी थांबवली, त्यांनी पाऊस मागितला, त्यांनी सिंहाची तोंडे बंद केलीत, त्यांनी अद्भुत कार्य केलं विश्वासाच्या सामर्थ्याच्या द्वारे. इबिलोकास 11वा अध्यायामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. प्रेम त्याचं हेडिंग आहे विश्वासाचे सामर्थ्याचे उदाहरण आणि भरपूर देवाच्या जे हिरोज आहे, जे सेवक आहे, त्याची उदाहरण त्याच्यामध्ये लिहिलेले आपण पाहतो प्रियानो. तर आत्म्यात विश्वासाचं कृपादान हे कृपादान वेगळं आहे आणि नुसता आम्ही जो विश्वास ठेवतो ते वेगळं आहे प्रियानो. एक नॉर्मली विश्वास, येशू ख्रिस्त या भूतलावरती आला आणि आमच्यासाठी त्यानं रक्त सांडलं आणि आम्ही तारणार म्हणून त्याला स्वीकारलं, हा एक विश्वास आहे. आणि आत्म्यात जो विश्वासाचं कृपादान हे वेगळं आहे प्रियानो. हा स्पेशल कृपादान किंवा स्पेशल विश्वास आहे. आम्ही जो इपिस्करास 5वा अध्याय वाचतो जिथं आत्म्याची फळाविषयी लिहिलेलं आहे 22वं वचन, तर प्रियानो हा फळ वेगळा आहे, त्याच्यानंतर कृपादान सुद्धा वेगळं आहे. तिथे जर आम्ही वाचलं गलती कराशीचा 5वा अध्याय 22 वचन, त्याच्यामध्ये प्रियानो लिहिलेलं आहे की जे विश्वासूपणा, विश्वास लिहिलं नाही तर विश्वासूपणा. जो विश्वासपणा म्हणजे असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीला एखादी जबाबदारी आम्ही सोपलेला आहे, तिचा मालक तिच्यापासून दूर गेलेला आहे आणि दिलेली जबाबदारी त्याने योग्य रीतीने पार पाडली, विश्वासू रीतीने पार पाडली. कोणतंही काम त्याच्यावर दिलं असेल, जे काम त्याच्या तिच्या कामाच्या ठिकाणी असेल किंवा ख्रिस्तामध्ये एखादं दिलं तिला काम असेल किंवा घरामध्ये जेव्हा आम्ही लेकरांना एखादं काम देतोय ते काम असेल, ते मुलगा किंवा मुलगी विश्वासूपणे ते काम पार पाडते, तर ते आत्म्याचा फळाविषयी गलती करायचा 5वा आणि 22 वचनामध्ये लिहिलं आहे.
परंतु आत्म्यात विश्वासाचं कृपादान पहिले कोरिन्थकरास 8वा अध्याय आणि प्रिय त्याच्यानंतर जेव्हा आम्ही जेव्हा वचन वाचत जातोय 12वा अध्याय 8 पासून 10 पर्यंत आम्ही वाचत जातोय प्रियानो, तर हे आत्म्यात विश्वासाचं कृपादान वेगळं सांगतं. काही गोष्टी आम्ही त्या पुढे वचनामध्ये आम्ही बघणार आहोत प्रियानो. जो विश्वास आम्ही येशू ख्रिस्तावरती ठेवतोय त्या विश्वासाद्वारे की आमची आर्थिक स्थिती जास्त सुधारावी, आम्हाला चांगला जॉब असावा, किंवा आमच्या नंतर आम्हाला कुठल्या गोष्टी ज्या भौतिक आम्ही जगामध्ये अपेक्षा ठेवतोय त्या आम्हाला असाव्यात म्हणून जे आम्ही विश्वास ठेवतोय त्याच्या पुढं देवाचं वचन किंवा पौल कोरिन्थकराच्या पत्रामध्ये आणि जे ख्रिस्ती लोक ख्रिस्तामध्ये जे सेवा कार्य करू इच्छितात प्रभावपणे, ज्यांना या कृपादानाची आवश्यकता आहे देवाचं राज्य वाढवण्यासाठी, पौल या कृपादानाविषयी शिकवतोय. ते कृपादान वेगळं आहे प्रियानो. विश्वास आत्म्यात विश्वासाचं कृपादान. वचन आम्ही वाचूया मार्क याचा 11वा अध्याय आणि 23 वचन. मार्क 11वा अध्याय 23 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो की हा. जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. प्रियानो, मार्क 11 आणि 23 मध्ये 11वा अध्याय 23 वचन येशू ख्रिस्त या विश्वासाविषयी इकडून सुरुवात करतात. पौल कोरिन्थकराच्या पत्रामध्ये पौल तिथं लिहित आहे, परंतु मार्कच्या 11वा अध्याय 23 वचनामध्ये येशू ख्रिस्तानं या आत्म्यात जो विश्वासाचं कृपादान आहे त्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि ते म्हणतात मार्क याचा 11वा 23 वचन की तुमच्या अंतःकरणात जर विश्वास असेल, शंका न बाळगता समोर त्या डोंगराला किंवा झाडाला तुम्ही जाऊन तू समुद्रात जा म्हणशीला, आणि विश्वास शंका न बाळगता, मनात शंका न बाळगता विश्वास तुम्ही धरताय की असेच घडून येईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात त्यांच्या शब्दाप्रमाणे अशाच गोष्टी घडून येतील. आत्म्यात विश्वासाचं कृपादान इथून सुरुवात होते. येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना या कृपादानाविषयी काही गुपित त्याच्या वचनामध्ये ठेवलेले आहेत. मार्क 11:23 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतात, बाबांनो जर तुमचा विश्वास जे आत्म्यात कृपादानाचा जो विश्वास आहे की तुम्ही समोरच्या डोंगराला किंवा झाडाला म्हणताय तिथं उपडून जा आणि तू समुद्रात पड, जर मनात शंका न बाळगता अडखळ न करता जर तुम्ही म्हणताय की होय असंच घडून येईल, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, शिष्यानं सांगतात की तुमच्या शब्दाप्रमाणे अशा रीतीनेच गोष्टी घडून येतील. आत्म्यात विश्वासाचं कृपादान प्रियानो, आत्म्यात विश्वासाचं कृपादान आणि सामान्य विश्वास यातला फरक, किंवा आत्म्यात जे विश्वासाचं कृपादान याची व्याख्या अशी म्हणता येईल, परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा बिकट असते, आजूबाजूची परिस्थिती भोवतालची परिस्थिती जेव्हा बिकट असते, अशक्य असते, मानवाच्या बुद्धीच्या पलीकडं, मानवाच्या शक्तीच्या पलीकडं, मानवाच्या ज्ञानाच्या पलीकडं, अवाक्याच्या बाहेर असते, जेव्हा अशक्य गोष्टी त्या समोर असतात किंवा निसर्गाचा जो नियम आहे त्याच्या नियमाच्या पलीकडे एखाद्या विश्वासणाऱ्याने जेव्हा तो विश्वास ठेवतोय आणि अशक्य गोष्टी जेव्हा शक्य होतात त्यालाच आत्म्यात विश्वासाचं कृपादान म्हणतात. प्रियानो, सगळी परिस्थिती चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये विश्वास ठेवतोय, हा गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु आत्म्यात जे विश्वासाचं कृपादान आहे ते वेगळं आहे. परिस्थिती समोर बिकट आहे, समोर सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्या अशक्य आम्हाला वाटतात, आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं किंवा आमची जी आमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल त्याच्यामुळे आम्हाला अशक्य वाटत असतील, किंवा निसर्गामध्ये आता जी परिस्थिती सुरू आहे त्याच्यामुळे या अशक्य गोष्टी वाचत असतील, पण तो एखादा विश्वासणारा, एखादा भाऊ किंवा एखादी बहिणी ज्याला हे आत्म्यात विश्वासाचं कृपादान जिला प्राप्त झालेलं आहे आणि ती विश्वास देते की या रीतीनंच या समोर या परिस्थितीमध्ये, या रीतीनंच माझ्या जीवनामध्ये, या रीतीनंच ज्या भावासाठी ज्या बहिणीसाठी मी प्रार्थना करत आहे, या रीतीनंच एखाद्याच्या जीवनामध्ये गोष्टी घडून येणार. जेव्हा त्या कृपादान भरलेला एखादा व्यक्ती ती प्रार्थना करून तो देवावरती विश्वास ठेवते, मला तुम्हाला सांगू द्या, ज्या अशक्य गोष्टी शक्य करणार परमेश्वर आहे, अशक्य गोष्टी तो शक्य करणार परमेश्वर आहे. आज या भूतलावरती भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्याचा विश्वास कमी पडलाय का स्वतःला चेक करायची गरज आहे. प्रियानो, आत्म्यात विश्वासाचं कृपादान, भरपूर गोष्टी पुढे आम्ही बघणार आहोत आणि मी मेसेज संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. प्रियानो, वचन इथं सांगतंय की येशू ख्रिस्त म्हटले मार्क 11:23 मध्ये, बाबांनो तुम्हाला जर विश्वास खंबीर पाहिजे किंवा आत्म्यात जो कृपादानाचा विश्वास जर सुरुवात होते, मनात संशय न बाळगता, परिस्थिती बिकट आहे, भरपूर गोष्टी समोर आहेत, परंतु या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही विश्वास ठेवताय आणि म्हणताय की होय असंच घडून येणार, जेव्हा डॉक्टर येतात आणि तुमच्या नातेवाईकाविषयी सांगतात की तुमचा नातेवाईक जगणार नाही, किंवा जेव्हा तुमच्या समोर एखादी परिस्थिती बिकट असते त्या परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास ठेवताय, भयानक जो विश्वास असतोय आणि
आणि विश्वास तुमचा डळमळू देत नाही. आत्म्यात विश्वासाचं कृपादान प्रियानो कार्यरत असतं. जे 9 कृपादान आहेत, त्या 9 कृपादानामध्ये जे 8 कृपादान आहेत, भूतलावरती भरपूर देवाचे सेवक आणि सेविका हे 8 कृपादानाने भरपूर असे लोक आहेत, त्याची क्वांटिटी भरपूर आहे की त्या कृपादानाने भरलेले आहेत. पण तू थोडकेच असे मोजणारे लोक हातावरती बोटावरती असतील की आत्म्यात विश्वासाचं कृपादान आहे ते ठराविक लोकांमध्ये दिसून येतं. का जेव्हा परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये येते, जेव्हा त्याच्यावरती येतं, त्याचे पाय डळमळायला लागतात, त्याचा विश्वास डळमळायला लागतो आणि त्याने केलेली प्रार्थना कदाचित त्याचा विश्वास त्याच्यामध्ये डळमळतो. त्या प्रार्थनेवरतीचा विश्वास डळमळ जातोय प्रियानो, तो डळमळीत होतोय. आत्म्यात विश्वासाचं कृपादान ज्या व्यक्तीनं भरलेलं आहे, अशक्य गोष्टी शक्य करणार तो विश्वासणार तो भाव आणि ती बहीण असेल. त्याच्या जीवनामध्ये किंवा भोवतलावरती जे लोक ते संगते असतील, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या एका प्रार्थनेद्वारे, एखाद्या प्रॉफिसीद्वारे देवबाप अद्भुत कार्य करणार तो देव आहे प्रियानो. आत्म्यात विश्वासाचं कृपादान किती असणं महत्वाचं आहे. प्रभावपणे सेवा कार्य करायला एखाद्या गोष्टी ज्या अशक्य आहेत, आमच्या बुद्धीच्या पलीकडे, आमच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहेत, पण तू जेव्हा आत्म्यात विश्वासाचं कृपादानाद्वारे आम्ही प्रार्थना करताय, आम्ही देवाला विनंती करताय आणि एखाद्या भावाच्या जाऊन जीवनामध्ये जाऊन जे आम्ही सांगतोय, आम्ही प्रॉफिसी करतो की परमेश्वर या रीतीनं तुमच्या जीवनामध्ये करत आहे, तर मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, परमेश्वर तुमच्या विश्वासाचा आदर करून त्याच्या जीवनामध्ये काम करणार तो आमच्या जिवंत परमेश्वर आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान आज प्रत्येक लोकांना त्याची गरज आहे. कारण येणारे दिवस भयंकर असतील. या कोरोनाच्या महामारीमध्ये मोठमोठ्या टेक्नॉलॉजी असताना सुद्धा, मोठमोठे औषध उपचार असताना सुद्धा मरण संख्या वाढलेली आहे. पण कितीतर लोक आपले जीव गमावत आहेत. पण तो आत्म्यात विश्वासाचं कृपादाने भरलेले लोक अद्भुत कार्य नक्कीच या भूतलावरती करून आणणार. जे आत्म्यात विश्वासाने भरलेले लोक परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने जे अशक्य गोष्ट आहे ते शक्य करणार. आत्म्यात विश्वासाचं कृपादान लोक भले सांगत येतील तुम्हाला की जे तुम्ही प्रार्थना करायला ब्रदर त्या भावासाठी किंवा बहिणीसाठी, डॉक्टर तर म्हणतात की तो 1 दिवसाचा सोबती आहे, डॉक्टर तर म्हणतात तो 2 दिवसामध्ये कदाचित मरणार आहे, डॉक्टर तर म्हणतात त्यांचे किडन्या फेल झाल्यात आणि तो आता काही जगणार नाही, डॉक्टर तर म्हणतात त्याचे लिव्हर्स खराब झालेत आणि तो आता काही जगणार नाही. पण तो आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेला एखादा सेवक, एखादी सेविका जेव्हा आत्म्यापासून त्यासाठी प्रार्थना करताना विश्वास ठेवते, येशूच्या नावामध्ये हरेक पाठ परमेश्वर देव जिवंत करणारा, नवीन करणारा तो देव आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान. धन्य जे लोक या कृपादानानं भरून परमेश्वर सेवा कार्य करताना देवाचं राज्य ते वाढवत आहेत आणि लोकांसाठी प्रार्थना करून, मध्यस्थी करून लोकांचे अश्रू पुसणारे ते देवाचे सेवक सेविका आहेत. त्या प्रत्येक देवाच्या सेवक सेविकाला मी सन्मान देतो, मी आदर करतो, मी ख्रिस्तामध्ये त्यांना सल्यूट करतो प्रियानो. आत्म्यात विश्वासाचं कृपादान. पंडित रमाबाई देवाच्या महान सेविका, ज्यांनी महान रीतीनं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी त्यानं भरपूर रीतीने सेवा अद्भुत रीतीने केली. पंडित रमाबाई विषयी भरपूर लोकांना त्याच्या गोष्टी माहित आहेत, त्यांच्या साक्षी माहित आहेत प्रियानो. एक जी स्त्री भरपूर विश्वासानं भरलेली, भरपूर देवावरती विश्वास ठेवणारी ती स्त्री होती. अनाथ आश्रम चालवणारी, विधवा स्त्रियांसाठी काम करणारी ती एक देवाची सेविका होती प्रियानो. आणि जेव्हा ती अनाथ आश्रम चालवत होती, कुणाचा सपोर्ट न घेता किंवा किती लोक तिला मदत करत होती याची काही प्रियानो गणना नव्हती. किती तर लोक हेल्पसाठी ती मागा जेव्हा जायची, कदाचित तिला हेल्प मिळत नसेल, किती तर लोक तिला हेल्प करत नसतील, पण तो विश्वास ठेवणारी एक स्त्री ती होती. आणि प्रिय जो अनाथ आश्रम चालवायची प्रियानो, काही दिवस असे तिच्या जीवनामध्ये यायचे, ते आश्रममध्ये असे यायचे की संध्याकाळचं तेव्हा त्यांना भोजन उपलब्ध होईल किंवा मिळेल का नाही याची गॅरंटी नसायची. पण कितीतर वेळा त्या बहिणीनं अद्भुत कार्याने, तिथल्या असलेल्या ज्या बहिणीने अद्भुत कार्य, विश्वास, आत्म्यात विश्वासाचं कृपादान असल्यामुळे त्या बहिणीच्या जीवनामध्ये ज्या आपल्या पंडित रमाबाई यांच्यामुळे कितीतर अद्भुत कार्य तिथल्या बहिणीनं बघितलंय प्रियानो. एक दिवस होता आणि तिथं जे इन्चार्ज होते, जे केअरटेकर होते, ते पंडित रमाबाईकडे यांच्याकडे त्यांनी म्हणलेत की सिस्टर, संध्याकाळचं भोजन आपल्याकडं, आपल्या ज्या लोकांना आहे, ज्या स्त्रिया, ज्या आपल्या बहिणी त्यांना देणं आपल्याकडे आवश्यक, सर्व काही संपलेलं आहे, कुणाची आतापर्यंत मदत आपल्याला आली नाही. आणि मला वाटतं की आजचा दिवस आपली ज्या बहिणी आहेत ते उपाशीच त्यांना झोपायला लागणार. ती बहीण म्हटली, पंडित रमाबाई, की ज्या देवाच्या नावानं मी सेवा सुरुवात केलेली आहे, ज्या देवावरती मी विश्वास ठेवतो, तुम्हाला कधीच लज्जित आणि फजित करणार नाही. त्या बहिणीनं म्हणजे विश्वास ठेवा की देवबाप नक्कीच अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये आणि या आपल्या आश्रममध्ये करणार आहे. प्रियानो, दिवस संपत आला, अजूनपर्यंत काही मदत कुणाची आली नाही. सूर्य मावळला, अजून कुणाची काय मदत आली नाही. जेवणाची वेळ झाली, अजून तरी कुणाची काय मदत आली नाही. पंडित रमाबाई करते परत बहीण आल्याने म्हटले की सिस्टर, अजून तर काय मदत आली नाही, मला अनाऊन्स करू द्या की लोक जेवणाची वाट बघत आहेत आणि जाऊन देते ना, की आज सांगे की आज आपल्याला जेवण काय मिळत नाही, तुम्ही जाऊन झोपा म्हणून.
पंडित रमाबाई म्हटलेत की नाही, त्या सगळ्या लोकांना ज्या भोजनाच्या ज्या व्यवस्थेमध्ये ते बसतात तिथे त्यांना बसवा आणि सगळ्यांना आपापली प्लेट्स घेऊन बसवा आणि नेत्र बंद करा आणि देवाला धन्यवाद देवा की देवा आजचे जेवण तो आम्हाला भोजन उपलब्ध करून दिलंस आणि सुंदर असं दिलंस, मग धन्यवाद. समोर जी सांगणारी बहीण होती तिचा विश्वास कुठं डळमळत होती. म्हटली की सिस्टर जेवण नाही आणि कुठले येणार. ती म्हटली जावा, परमेश्वर नक्कीच कार्य करणार. विश्वासानं आत्म्यात कृपादानानं जी विश्वासानं भरलेली स्त्री पंडित रमाबाई. आणि प्रियानो, जेव्हा ती त्या बहिणी बसल्यात आणि बसल्यानंतर त्यांची प्लेट त्यांच्याकडे दिली, रिकाम्या प्लेट येत होत्या आणि त्या बहिणींना वाटलं जे बसले होते की जेवण आलं वाटतं म्हणून ती पण बसलीत आणि मग म्हटलीत की चला प्रार्थना सुरू करा की देवा आजचं उत्तम असं भोजन तो आम्हाला दिलेस म्हणून तुला धन्यवाद. आणि प्रियानो, प्लेट तिथे ठेवल्या होत्या आणि नेत्र बंद केलेत आणि म्हटले की देवा उत्तम असं तू भोजन दिलंस म्हणून धन्यवाद. जेवण तिथं काय आलं नव्हतं प्रियानो. जेव्हा प्रार्थना संपायच्या वेळेमध्ये आली, काही लोक त्या ठिकाणी जेवण घेऊन आलेत आणि ज्या तिथं बहिणी होत्या त्या बहिणींना पुरून शिल्लक राहील आणि उत्तम भोजन त्या बहिणीनं त्या दिवशी खाल्लं. आणि प्रियानो, त्यांनी त्यासाठी आनंद केला, देवाचं धन्यवाद दिलं. कारण परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे प्रियानो. त्या दिवशी त्या गावामध्ये एक मोठं फंक्शन होतं आणि जो तिथला सावकार होता किंवा जो एक श्रीमंत व्यक्ती होता त्यानं भरपूर लोकांना आमंत्रण केलं होतं. भरपूर लोक जीवन सुद्धा गेलीत, जीवन शिल्लक राहिलं प्रियानो. आणि शिल्लक राहिल्यानंतर ते सगळ्यात उत्तम जेवण, चांगली मेजवानी, 5 पक्वान ती लोक तिथं घेऊन आलीत आणि त्या माझ्या बहिणीच्या तिथं होत्या, ज्या विधवा होत्या, ज्या अनाथ होत्या, पोटभर खाऊन देवाचे उपकार स्मरण त्याने केलेत. धन्यवाद. ज्या पंडित रमाबाई, ज्या आमच्या सिस्टर, ज्या सेविका, तिने अद्भुत रीतीने सेवा कार्य केलं प्रियानो. आणि किती तर विधवांना, किती तर अनाथांना त्यांचा एक आसरा झाला, त्यांचा एक आधार झाला. धन्यवाद. जॉर्ज मुलर म्हणून 1960 आणि 70च्या दशकामध्ये देवाचे एक महान सेवक या भूतलावरती होते. 2000 अनाथ मुलांना सांभाळणारी ती व्यक्ती होती. कुठल्या लोकांचा सपोर्ट नव्हता, संस्थेचा सपोर्ट नव्हता, पण विश्वासाच्या द्वारे अद्भुत रीतीनं सेवा कार्य करून त्या भावानं आपली सेवा संपवली. आत्म्यात विश्वासाचं कृपादान. काही नसताना, कुठला सपोर्ट नाही, कुठली संस्था नाही, काही त्याच्याकडे फायनान्सर नाहीत, कोण त्याला मदत करणारे असे लोक पाठीमागं नव्हते. पण त्याला माहित होतं जरी माझ्या पाठीमागं लोक नसतील, त्याचा विश्वास होता की ज्या देवावरती मी विश्वास ठेवतोय तो मला सहाय्य करणारा, तो मला मदत करणारा, तो माझा सपोर्टर आहे. आणि प्रियानो, त्या जॉर्ज मुलरचे महान देवाच्या सेवकांनी उत्तम रीतीनं, अद्भुत रीतीनं शेवटपर्यंत 2000 अनाथ मुलांना सांभाळून आपली धाव त्यांनी संपवली. भरपूर या भूतलावरती देवाचे महान महान सेवक जिने होऊन गेले. आत्म्यात विश्वास कृपादानाद्वारे तिने अद्भुत कार्य आपल्या डोळ्याद्वारे तिने बघितले प्रियानो. लोकांचे जीवन तिने आशीर्वादित त्यांच्या सेवेद्वारे झालं, त्यांच्या प्रार्थनेद्वारे झाले. भरपूर साक्षी आहेत प्रियानो, भरपूर साक्षी आहेत. रेनॉल्ड बॉन्के देवाचे महान सेवक एका ठिकाणी सेवा कार्याला गेले होते आणि जगातला त्यावेळीचा सगळ्यात मोठा तंबू त्यांनी मारला होता. 40,000 लोक त्या तंबूमध्ये बसत होते प्रियानो. मीटिंगचा पहिला दिवस, मीटिंग मध्ये जो तंबू होता पूर्ण भरलेला होता, लोकांना बसायला जागा नव्हती. मोठा तंबू प्रियानो. रेनॉल्ड बॉन्के आपल्या व्हॅन मध्ये बसून प्रार्थना करत होते. त्याची वेळ आली संदेश सांगायचे आणि ते जायत होते. जायच्या अगोदर तिथनं काही व्यक्ती आले म्हणलेत की आजची मीटिंग कदाचित आपल्याला थांबवायला लागणार, कारण आता असं समजले की न्यूज वरती आले की मोठं वादळ या दिशेने येत आहे जिथं आपला तंबू आहे. आणि प्रियानो, दूरून बघितलं की एक चक्रीवादळ त्या दिशेने येत होते. आणि रेनॉल्ड बॉन्के म्हटलेत की नाही, आपल्याला मीटिंग काय थांबवता येणार नाही, की लोक एवढे आलेले आहेत आणि ते आशीर्वाद झालेच पाहिजेत. नाही, ते म्हणले ब्रदर, परंतु तो तंबू मध्ये जेव्हा तो वादळ शिरेल तो आपला पूर्ण तंबू उभरून टाकेल आणि लोकांना तिथं इजा सुद्धा होऊ शकते. रेनॉल्ड बॉन्के म्हटले नाही की आजची मीटिंग होणार येशूच्या नावामध्ये. रेनॉल्ड बॉन्के खाली उतरलेत. ज्या दिशेनं ते वादळ येत होतं त्या दिशेने रेनॉल्ड बॉन्के आपले बोट करत गेले आणि त्या वादळाला त्यांनी थांबवलं की येशूच्या नावामध्ये इथून निघून जा. त्यानं त्याच वेळेला ते वादळ येशूच्या नावामध्ये निघून गेलं आणि कितीतर लोक त्या तंबूमध्ये असलेले आशीर्वादित झालीत. आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे किती देवाच्या सेवकाने अद्भुत कार्य केलेलं आहे. अद्भुत कार्य आपल्या नेत्रांनी तिने बघितलेलं आहे, त्याच्याद्वारे लोक आशीर्वाद झालेले आहेत. आज आमच्या जीवनामध्ये आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. सामान्य विश्वास असणं वेगळं आणि आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं वेगळं. त्या देवाच्या सेविकाला किती लोक नाव ठेवले असतील, पाठीमागं बोलले असतील की जेवण नाही आणि ही स्त्रीला काय समजतंय, हिला काय समजण झालंय काय, ही का अशी बोलायला लागल्या. किंवा रेनॉल्ड बॉन्के असतील, त्याला म्हणले असतील ब्रदर असं का करायलाय, लोकांना विजा होतील, लोकांना त्रास होईल आणि तुम्ही का अशा रीतीने वागाल. कदाचित लोक मागं बोलले असतील, त्याची निंदा केली असतील. परिस्थिती बिकट होती, परिस्थिती अशक्य होती, समोरच्या ज्या गोष्टी होत्या शक्ती पलीकडे, बुद्धी पलीकडे होत्या, ज्ञानाच्या पलीकडे होत्या.
पण धन्य जे लोक, धन्य जे सेवक आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाने भरून देवाचं सेवा कार्य ज्याने केलं, धन्य त्या प्रत्येक सेवकाला आणि सेविकेला. पण आत्म्यात विश्वासाचं कृपादान आमची प्रॉपर्टी वाढण्यासाठी, आमचा बँक बॅलन्स वाढण्यासाठी, आम्हाला दररोज चांगलं उत्तम जेवण मिळण्यासाठी, यासाठी आम्हाला विश्वास ठेवायचा नाही. प्रियांनो, देवाचं राज्य वाढावं, लोक अश्रूतून मुक्त होईत, लोकांना ख्रिस्त प्राप्त व्हावा, आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरून ते सेवा करणे किती चांगलं आहे, किती चांगलं आहे प्रियांनो, किती चांगलं आहे. यासाठी आज आम्हाला आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे प्रियांनो. मत्तई 21:22 मध्ये देवाचं वचन सांगतं. काय वाचे प्रियांनो? मत्तई याचा 21 अध्याय आणि 22 वचन. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. वचन सांगते मत्तई 21:22 मध्ये की प्रार्थनेमध्ये विश्वास धरून सर्व काही. इथं कंडिशन ठेवले नाही प्रियांनो. कधी कधी आम्ही विश्वासाने प्रार्थना करतोय आणि प्रार्थना करत असताना भरपूर लोकांच्या जीवनामध्ये ते एक संशय कधी कधी जीवनामध्ये येते. मी प्रार्थना तर केलेलं आहे, पण तो उत्तर अजून काय मिळालं की उत्तर अजून काल नाही. आत्म्यात विश्वास कृपादान ज्या लोकांमध्ये शेवटपर्यंत त्या प्रार्थनेसाठी जी प्रार्थना केल्यासाठी वाट बघणार ती लोक आहेत. आणि परिस्थिती ते चेंजर आहेत, ती परिस्थिती बदलणारे लोक आहेत. ती परिस्थिती बदलणारे जे लोक आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेलं आहे, अद्भुत कार्य करण्यासाठी, चिन्ह चमत्कार पाहण्यासाठी आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. जर मला चिन्ह चमत्कार करायचे आहेत, मला अद्भुत कार्य करायचे आहेत, तर प्रियांनो आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. जर आत्म्यात विश्वासाचं कृपादान जर तुमच्यामध्ये कार्यरत नाही, तर चिन्ह चमत्कार लोक जीवनामध्ये चंगाई आम्ही बघू शकत नाही प्रियांनो. तर आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. पुढचं वचन काय सांगते? मार्क याचा 11 अध्याय आणि 24 वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. वचन मार्क 11:24 मध्ये सांगतं की प्रार्थनेमध्ये विश्वासाने जे काय मागाल तुम्ही विश्वास धरा की तुम्हाला ते मिळालं आहे, तुम्हाला प्राप्त झाले, असा विश्वास तुम्ही धरा. येशू ख्रिस्त मार्क 11:24 मध्ये म्हणतात, डळमळत न होता आत्म्यात विश्वासाचं कृपादान ज्या लोकांमध्ये ते पूर्ण विश्वास ठेवतील. जेव्हा समोरून आम्हाला जेव्हा फोन येतो म्हणतात की ब्रदर कंडिशन भरपूर बिकट आहे त्या भावाची, त्या बहिणीची, आणि डॉक्टरने सांगितले की नो गॅरंटी आहे आणि प्रार्थना करा. जेव्हा प्रार्थना करा आम्ही नेत्र बंद करतो आणि सैतान म्हणतो अरे तू प्रार्थना करायला लागलायस, पण तू डॉक्टरने तर सांगले की तो जगणार नाही आहे, तो मरणार आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करताय प्रियांनो? या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता की जेव्हा तुम्हाला एखाद्याची प्रार्थना विनंती येते आणि तुम्हाला विचारतात की तुम्ही प्रार्थना करा ब्रदर सिस्टर, प्रार्थना करा, कारण डॉक्टरने नो गॅरंटी दिलेलं आहे. डॉक्टर म्हणले की तुमचं लोन काही सँक्शन होणार नाही. डॉक्टर म्हणले की याच्या किडनॅप फेल झाला, त्याचा लिव्हर खराब झालेला आहे आणि हा काही याच्या बेडवरून उठणार नाही, इथंच म्हणायचं जीवन इथंच संपणार आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय तुमच्या मनात सैतान सांगू जातोय काय की नाही तुझ्या प्रार्थनेमुळे काय होणार नाही, तू मरणार, तुझ्या प्रार्थनेला उत्तर बघ डॉक्टरने ते सांगितले तर काय तू जगणार नाही, तू मरणार आहे. पण धन्य जे लोक ज्याच्यात आत्म्यात विश्वासाचं कृपादान आहेत ते सैतानाला हळूच सांगतील, सैताना तू काहीच सांग, ज्या देवावरती मी विश्वास ठेवतोय, ज्या देवाकडे मी प्रार्थना करतोय तो आमचा येशू जिवंत आहे आणि अशक्य गोष्टी शक्य करणारा तो परमेश्वर आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करतोय आणि समजून घेतोय की जेव्हा सैतान त्याच्या बाजूने प्रयत्न करायला की जो आमचा विश्वास आहे डळमळण्यासाठी, तर प्रियांनो जेव्हा आम्ही आमचा विश्वास बळकट करतोय अद्भुत गोष्टी आमच्या नेत्रामध्ये आम्ही नक्कीच बघणार प्रियांनो. वचन काय सांगते? मार्क याचा 9 अध्याय आणि 23 वचन काय सांगते? मार्क याचा 9 अध्याय आणि 23 वचन. मार्क 9 अध्याय 23 वचन. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. वचन इथं सांगते मार्क 9:23 मध्ये विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान प्रियांनो सर्व काही शक्य. जसे येशू ख्रिस्त म्हटलेत, समोर जे डोंगर आहे, समोर जे झाड आहे, त्याला जर तुम्ही म्हणता की जा आणि समुद्रात फेक, तर तो समुद्रात जाणार आहे. कारण आत्म्यात विश्वासाचं कृपादान मार्क 9:23 प्रमाणे विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. नथिंग इम्पॉसिबल, कुठल्याही गोष्टी अशक्य नाहीत. जर तुमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे, जर तुमचा जॉब गेलेला आहे, जर तुमच्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती आहे, तुम्हाला चौकरून कुठंच आशा मिळत नाही, तर आत्म्यात विश्वासाचं कृपादाने जे भरून देवाच्या सेवा कार्य करत आहेत, मग तुम्हाला सांगू दे त्यांची सेवा फलफुलित होणार, त्यांच्याद्वारे लोक आशीर्वादित होणार. प्रियांनो आत्म्यात विश्वासाचं कृपादानानं भरणं आम्ही किती चांगलं आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान, हे कृपादान प्राप्त करण्यासाठी प्रियांनो
मला तुम्हाला परत सांगू द्या की भरपूर लोकांना जी 9 कृपादान आहे त्यातली 8 कृपादान भरपूर लोक भरले आहेत, पण तो अशी थोडकेच लोक आहेत की आत्म्यात विश्वासाचं कृपादान ते भरलेले लोक आहेत प्रियानो. ते कृपादान आमच्याकडे असावं, आम्हाला मिळावं म्हणून आम्ही प्रार्थनेमध्ये नेहमी असणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी लोक देवाच्या वचनाच्या आज्ञापालनामध्ये तडजोड करत नाहीत, आज्ञापालनामध्ये जी लोक तडजोड करत नाहीत, ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी प्रियानो कुठलीही परिस्थिती येऊ दे त्या परिस्थितीमध्ये ते उभा राहतात. ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी आपल्या गोष्टीचा ते त्याग करतील. पण देवाची जी आज्ञा पाळतात त्या लोकांच्या जीवनामध्ये आत्म्यात विश्वासाचं कृपादान कार्यरत होतं प्रियानो. पुन्हा एकदा सांगतो की जी लोक देवाचं आज्ञा पालनामध्ये, जेव्हा देव सांगतो की हे कर, त्या गोष्टी कर आणि काटोकारपणे ते पाळतात, भले त्यावेळी त्यांचं जीवन जरी गमवावं लागेल, भरी लोकांकडून निंदा जरी सहन करायला लागेल, भरी लोक त्याच्यापासून दुरावतील, बरे त्यांच्या शरीरामध्ये त्यांना कुठल्या पेन्स होतील, त्रास होतील, भले कुठल्या गोष्टी त्यांना गमवावं लागतील, पण तडजोड न करता एखादा देवाचा सेवक किंवा सेविका देवाचे आज्ञापालन करतात. आत्म्यात विश्वासाचं कृपादान त्याच्या जीवनामध्ये कार्यरत होतं. आत्म्यात विश्वासाचं कृपादान, जे लोक देवाचं वचन पाळण्यासाठी तडजोड करत नाहीत. बरे काय होऊ दे, त्याच्या किती गोष्टीमध्ये नुकसान होऊ दे, लोक त्याला नाव ठेवू द्यात, नातेवाईक त्याच्यापासून दुरावतील, त्याचे मित्र परिवार त्याच्यापासून दुरावतील, त्याच्या कामावरती काय होतील किंवा कुठली परिस्थिती जीवनामध्ये, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जेव्हा तो देवाचा सेवक किंवा सेविकी उभा राहते, आत्म्यात विश्वासाचं कृपादान त्याच्यामध्ये कार्यरत होतं प्रियानो. एकदा दोनदा नाही, जोपर्यंत भूतलावरती जिवंत आहे त्यानं देवाचं वचन पाळून तडजोड न करता जेव्हा तू उभा राहतोय, ते बाप आत्म्यात विश्वासाचं कृपादानावर त्याला भरून त्याला वापरून घेते प्रियानो. आज जर आमच्या जीवनामध्ये आत्म्यात विश्वासाचं कृपादान जर पाहिजे प्रियानो, आज्ञा पाळणारी व्यक्ती व्हा. भले त्यावेळी माझा तोटा होऊ दे, भले त्यावेळी मला काही त्याग करायला लागेल, बरे माझे नातेवाईक माझ्यापासून दूर जातील, बरे मला कोणी काय म्हणेल, मला निंदा करेल, पण जर देव मला आज्ञा देतोय, जर देव मला सांगतो की तुला हे करायलाच पाहिजे, जेव्हा मी करतोय, मग तुम्हाला सांगू द्या की देवबाप आत्म्यात विश्वासाच्या कृपादानानं तुम्हाला येत्या दिवसामध्ये भरणारा तो परमेश्वर आहे. अच्छा, ज्या लोकांना वाटतं की प्रभू मला सुद्धा आत्म्यात विश्वासाचं कृपादान पाहिजे, कारण मला अद्भुत गोष्टी मला बघायच्या आहेत, इम्पॉसिबल ते पॉसिबल मला करायचे आहे, परिस्थिती मला बदलायची जेव्हा मानवाच्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या पलीकडे असते, जेव्हा विचाराच्या पलीकडे असते, ज्ञानाच्या पलीकडे असते, परिस्थिती जर मला बदलायची प्रभू, तर माझ्या जीवनामध्ये आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. काही वचनामध्ये आम्ही उदाहरण बघणार आहोत की देवाचं वचन काय सांगते. मार्क याचं 4 अध्याय आणि 39 आणि 40 वचन काय सांगतंय. तेव्हा त्यांनी उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तू त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. मार्क याचा प्रियानो 39 आणि 40 वचन आणि त्याच्या अगोदरचे काही 3-4 वचन आम्ही जर वाचतो प्रियानो, येशू ख्रिस्त बोटेतून आणि शिष्य बोटेतून प्रवास करत असतात आणि प्रियानो प्रवास करत असताना मोठं वादळ त्या समुद्रामध्ये उठतंय आणि समुद्रामध्ये वादळ उठलं असताना येशू ख्रिस्त खाली तिथे झोपलेले असतात आणि तिथे पेत्र असेल, याकोब असेल, लूक असेल, यहूदा इस्करियोत असेल, यहूदा झिलोत असेल, ही सर्व लोक घाबरतात. मत्ते असेल, सर्व लोक घाबरतात, म्हणतात की आता आम्ही बुडणार आहे, आम्ही मरणार आहे. पण तेव्हा म्हणतात की प्रभूजी उठा, आता आम्ही बुडा लागलोय, मरा लागलोय. येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आलेली लोक, यांच्यामध्ये विश्वास होता म्हणून येशूच्या पाठीमागे आलेली लोक, परंतु आत्म्यात कृपादानाचा विश्वास नसल्यामुळे त्यांच्या जी समोर परिस्थिती बिकट होती, निसर्गाच्या जे कहर किंवा जी परिस्थिती त्यांच्या समोर होती, त्याच्यावरती त्यांना विजय मिळवण्यासाठी ते अशक्य वाटलं. येशू ख्रिस्त ज्या कृपादानाने भरला होता त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी उठवलं आणि म्हटलं की प्रभूजी आता आम्ही बुडते वाटतं, आम्ही आता मरते वाटतं, आम्ही आता घाबरा लागलो, कारण आमची परिस्थिती ही वादळामुळं आम्ही आता आमची बोट बुडून जाणार. येशू ख्रिस्त उठले आणि त्या वादळाला धमकावलं आणि म्हणलं, येशू ख्रिस्त तुम्ही एवढे भित्रे कसं. आणि जर 41 वचन सांगतंय की हे वारं आणि वादळ याचं ऐकतात, हा आहे तरी कोण. पुढचं वचन आम्ही वाचूया, पुढचं वचन. येस. तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण. वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. वाऱ्याला त्यानं धमकावलं प्रियानो, समुद्राला धमकावलं. आत्म्यात विश्वासाचं कृपादान सामान्य विश्वास नाही प्रियानो, विश्वास शिष्यांमध्ये होता म्हणून येशूच्या पाठीमागे ते आले होते. आज चर्चेसमध्ये जसा ज्या लोकांमध्ये विश्वास आहे म्हणून चर्चला ते येतात, पण जेव्हा परिस्थिती बिकट होते आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना वाटतं की आता आम्ही मरणार आहोत आणि या परिस्थितीमध्ये कोण बाहेर काढणार नाही, शिष्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडल्या. समुद्रातून त्यांनी प्रवास करत असताना
विश्वास होता म्हणून येशूच्या पाठीमागे ते आले होते. समजून घ्या गोष्टी आपल्याला. विश्वास होते म्हणून येशूच्या पाठीमागे आले होते. पण जेव्हा परिस्थिती बिकट झाली, परिस्थिती त्यांना वाटत आमच्या आवाक्याची बाहेर आहे. वचन सांगतं की त्यांनी वल्ले मारून मारून थकलेत. आणि प्रियानु पेत्र आणि त्याच्यानंतर योहान अशी लोक होते की ते पोहणारे पट्टीचे होते. आणि त्यांना माहित होतं की ज्या समुद्रामध्ये परिस्थिती वादळ उठल्यानंतर कशा रीतीनं आम्ही वल्ली हळवायच्या, किती तर वेळेला तिने मासेमारी करत असताना कदाचित जेव्हा वादळ आणि त्याच्या समोर या मोठ्या लाटा आलेस त्या गोष्टी तिने फेस केला असेल. परंतु प्रियानु जेव्हा ते वादळ त्यांच्या जीवनामध्ये तिने बघितलं, विश्वास त्यांचा डळमळा. आत्म्यात विश्वास कृपादानं भरलेला येशू ख्रिस्त, जसं 9 कृपादानानं प्रभू येशू ख्रिस्त भरलेले होते, आत्म्यात विश्वास कृपादानं भरलेले येशू ख्रिस्त उठलेत आणि म्हणलेत की वादळात शांत हो. आणि तिने वादळात शांत केलं. आणि 41 वचन सांगते, शिष्य म्हटलेत, घाबरलेत आणि शिष्य म्हटलेत, आहे तरी कोण? कारण वादळ आणि वाळा याचं ऐकतात, आहे तरी कोण? तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे बाबानो. तो सर्वसमर्थ देव आहे. जेव्हा आत्म्यात विश्वाच्या कृपादान भरले लोक तुम्ही होणार आणि परिस्थिती बदलणारे लोक होणार. आणि जेव्हा माणसाच्या शक्तीच्या, बुद्धीच्या पलीकडे, ताकदीच्या पलीकडे, टेक्नॉलॉजीच्या पलीकडे एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या विश्वासाच्या द्वारे, तुमच्या प्रार्थनेच्या जेव्हा घडून येईल, आजूबाजूचे लोक म्हणतील, आहे तरी कोण? आहे तरी कोण? कारण एक प्रार्थनेमुळं, एक प्रॉफेसीमुळं, एक शब्द बोलल्यामुळं त्या भावाच्या जीवनामध्ये, त्या बहिणीच्या जीवनामध्ये, त्या तरुणाच्या जीवनामध्ये, तरुणीच्या जीवनामध्ये, त्या देशामध्ये, त्या गावामध्ये अद्भुत कार्य घडलं. आहे तरी कोण? आत्म्यात विश्वासाचं कृपादान. जसे शिष्य म्हटलेत, माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा त्या आत्म्यात विश्वासाचं कृपादान तुम्ही भरताय, लोक तुम्हाला म्हणतील त्या दिवसामध्ये, आहे तरी कोण? आहे तरी कोण? याला समजून घ्यायचं मला. आहे तरी कोण? हा दिसतोय सामान्य, याचं वागणं सामान्य, याचं बोलणं सामान्य आहे, याचे कपडे सामान्य आहेत, याचे हेअरस्टाईल सामान्य आहे, याचं बोलणं, याच्या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत, याचं राहणारं घर सामान्य आहे, या गाडीतून ज्या फिरतोय किंवा ज्या गोष्टी तो करतोय सामान्य आहे. आहे तरी कोण? आत्म्यात विश्वासानं भरलेला, कृपादान भरलेला तो व्यक्ती आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान. आहे तरी कोण? आहे तरी कोण? येत्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही आत्म्यात कृपादानानं भरताय प्रियानो, विश्वासाच्या द्वारे लोकांनी बघून तुम्हाला म्हटलं पाहिजे, ही सिस्टर आहे तरी कोण हो? ही दिसते सामान्य, ही अडाणी, हिला बोला येत नाही, हिला मोबाईल सुद्धा वापरा येत नाही, हिला व्यवस्थित चालता येत नाही, हिचा ड्रेस सुद्धा व्यवस्थित नाही, हिची साडी सुद्धा व्यवस्थित नाही. पण ती आहे तरी कोण? एका प्रार्थनेमुळे, एका शब्दामुळे, एका जीवनामध्ये त्याने प्रॉफिट केल्यामुळे तो मरणातून मरणारा व्यक्ती, मरण मिळणारा व्यक्ती, आपलं जीवन गमवणारा व्यक्ती आज जिवंत तो झालेला आहे, किंवा आज तो आपल्या देवाचं गौरव करते. आहे तरी कोण सिस्टर? माझ्या बहिणीने मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या कृपादानाचा स्वीकार करण्यासाठी तयार व्हा. येशूच्या नावामध्ये फक्त आपलं घर, आपलं कुटुंब या गोष्टीमध्ये मर्यादित न राहता देवाच्या सेवा कार्य वाढवण्यासाठी, देवाच्या सेवा कार्य हातभार लावण्यासाठी, जो तुमचा पती जो सेवा कार्य करत आहे, जो तुमचा पती जाऊन देवाचं नाव उंच करताय, त्याच्या खांद्याला खांद्या लावून तुम्हाला सेवा करण्यासाठी परमेश्वर येशूच्या नावामध्ये आज तुम्हाला तो बोलवत आहे. प्रियानो, माझ्या बहिणीनो, परमेश्वर आज तुम्हाला कॉल करत आहे, तुम्हाला अल्टर कॉल तो देत आहे. येशू ख्रिस्ताला शिष्य म्हटलेत की आहे तरी कोण? आहे तरी कोण? पुढे वचन काय सांगते मी वाचूया. योहान याचं 6 अध्याय आणि 5 ते 7 वचन. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. तर जेव्हा योहान याचं 6 अध्याय आणि 5 ते 7 वचन आम्ही वाचतोय, 5000 लोकांना येशू ख्रिस्त तिथे जेवण देतात. 5000 लोकांना. आणि प्रियानु, जर आम्ही व्यवस्थित वाचलं तर फक्त पुरुष 5000 असतात, स्त्रिया, लहान लेकरं वेगळे असतात. कारण जेव्हा आम्ही कुठेही जाऊ प्रियानु, आपल्या लेकरं आमच्या संगती आम्ही घेतोय, कधी कधी आमची पत्नी आमच्या संगती असताना आम्ही जातोय. प्रियानु, जर विचार केला तर प्रियानु 5000 पेक्षा जास्त लोक तिथं होते. आणि फिलिपाला येशू ख्रिस्तानं बोलवलं आणि म्हटलं की अरे लोक आज 3 दिवस आपल्याकडे, त्यांना जेवायला दे, त्यांना खायला काहीतरी दे. फिलिप म्हटला की प्रभूजी आपल्याकडे काही नाही, कारण 200 रुपयाच्या जर भाकरी आपण आणल्या तर पुरणार नाहीत. येशू ख्रिस्त म्हणले जे काही तुमच्याकडे ते आणा. मग तिथं आंद्रिया होता. आंद्रिया म्हणला की प्रभूजी आपल्याकडे काय, पण तो एक मुलगा येत आहे की त्याच्याकडे 2 मासे आणि 5 भाकरी आहेत. प्रत्येक शिष्य काय तर सांगत होता. कदाचित एवढं इस्कुरेत म्हणले असतील की नाही, आता काय सेवा कार्य ठेवलेलं पैसे प्रभूजी वापरतात वाटतं आणि या लोकांना खायला घालतात वाटतं. कदाचित थोमानं तो विचार एवढ्या इस्कुरेतनं विचार केला असेल, कारण तो अकाउंटंट तिथं होता किंवा तो कॅशियर तिथं होता, देवाचं जे सेवा कार्याचं पैसे त्याच्याकडे होतं. फिलिप काय तर वेगळं कारण सांगतोय.
अंद्रिया काय तर वेगळं कारण सांगतोय, कदाचित दुसरे शिष्य असतील ते काय तर कारण सांगले असेल. येशू ख्रिस्त म्हटले की त्यांना या गवताळीमध्ये 50-50 असे बसवा. कदाचित शिष्याने काय त्यामध्ये कुरकुर सुद्धा केले असेल की कसं शक्य आहे, पॉसिबल नाही, इथं तर भोजन नाही, जेवण नाही वाढायला येशू ख्रिस्त का म्हणतात. आत्म्यात विश्वाचं कृपादान, 2 मासे 5 भाकरी कितल्या आशीर्वादित मागितला. आणि प्रियानो, वचन आम्ही वाचल्याप्रमाणे किंवा वचन जर आम्ही ऐकतोय, पुढे वचन काय सांगते मी वाचे प्रियानो, 11 वचन, योहानेचा 6 अध्याय 11 वचन. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या, तसेच त्या मास्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. वचन सांगते प्रियानो 11 वचन, योहान 6:11, की येशू ख्रिस्ताने सर्वांना बसवलं, सर्वांना खायला घातलं. आणि प्रियानो वचन सांगते की जेवढं पाहिजे तेवढं खायला घातलं, पूर्ण पोट भरून ते जेवलेत. परिस्थिती तिथं बिकट होती, थोडकं तिथं आपल्या हाती होतं. शिष्य म्हणले की 2 मासे आणि 5 भाकरी आहेत. अंद्रिया सांगत आलेत, फिलिप म्हणलेत की प्रभूजी 200 रुपयाच्या भाकरी सुद्धा यांना पूर्ण नाहीत, कारण भरपूर लोक आहेत. 5,000 पेक्षा जास्त, कदाचित 8,000 सुद्धा असतील, 9,000 सुद्धा असतील, 7,000 किती असतील, पण 5,000 पेक्षा जास्त होतील. आणि शिष्य काय तर म्हणले असतील. पण येशू ख्रिस्तांना विश्वास होता, त्याचे काय करणार होते, वचन जर वाचते त्यांना माहित होतं की तो काय करणार आहेत. आभार मानलेत आणि वाढलं. वचन सांगते ते सगळ्या लोकांनी खाल्लं आणि शिल्लक राहिलं. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आमच्याकडे थोडकं असते, आमच्याकडे तो आत्म्यात विश्वाचं कृपादानाद्वारे जेव्हा आम्ही देवाला आभार मानतोय, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या गरजा पूर्ण करून, इतरांच्या गरजा पूर्ण करून ते शिल्लक राहणार. प्रियानो, कारण आत्म्यात विश्वाचं कृपादान, की जेव्हा भरपूर सेवक त्याच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव घेतात, जेव्हा एखादी मीटिंग ठेवली जाते प्रियानो, जेव्हा तिथं कमी असते, ती प्रार्थना करतात, विश्वास की देवबाप अद्भुत रीतीनं पुरवणार. किती लोकांच्या साक्षी आहेत की पुरून शिल्लक राहिलेला आहे. पॉसिबल नाही, हे कशा रीतीनं होणार, हे तुमची सेवा होणार नाही, अशा रीतीनं होणं शक्य आहे. तो आत्म्यात कृपादानानं भरलेला देवाचा सेवक, विश्वासाच्या द्वारे आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेला देवाचा सेवक, इम्पॉसिबल प्रियानो पॉसिबल करणार तो देवाचा सेवक आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये या गोष्टी बघितल्या की 2 साक्षी आम्ही त्याच्या जीवनामध्ये बघितल्या. प्रियानो, वादळ शांत करणारे येशू ख्रिस्त आत्म्यात विश्वासाचं कृपादान आहे. शिष्य तिथं होते, शिष्य पण येशूच्या वरती विश्वास ठेवून आले होते, तिथं पण शिष्य होते. प्रियानो, भाकरी लोकांना घालण्यासाठी, जेवण घालण्यासाठी, पण तू आत्म्यात विश्वासाचं कृपादान, परिस्थिती बिकट असताना, अशक्य असताना, बुद्धीच्या पलीकडे, सामर्थ्याच्या पलीकडे असताना, आत्म्यात विश्वासाचं कृपादान असलेला व्यक्ती कशा रीतीनं बदलून टाकतो. प्रियानो, येशू ख्रिस्ताने ही परिस्थिती बदलून टाकल्या. प्रेषित जेव्हा त्याच्या जीवनामध्ये प्रियानो गोष्टी ते बघतात, प्रेषित लोकांनी काय केलं आम्ही बघूया. प्रेषित याचा 9 अध्याय आणि 37 वचन. प्रेषित 9 अध्याय आणि 37 वचन. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला अंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. प्रेषित याचा 9 अध्याय जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करताय प्रियानो, 36 वचनापासून जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करताय, तर दुर्कस आणि टबिथा नावाची एक सेविका होती, येशूची शिष्य होती. आणि प्रियानो, सेवा कार्य करण्यामध्ये ती बहीण हातभार लावत होती. वचन सांगते 37, ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर ती मेली. तिचा जीव गेला प्रियानो. आणि जीव गेल्यानंतर 38 वचन जर तुम्ही वाचताय, 38 वचनामध्ये काय लिहिलं आहे, 38 वचन आम्ही वाचूया. लोद याफोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्याने ऐकले, तेव्हा त्यांनी 2 जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयाला उशीर करू नका. प्रियानो, लोद या ठिकाणी पेत्र होता आणि याफो या ठिकाणी टबिथा होती, दुर्कस होती आणि शिष्य होते. शिष्य तिथं होते, विश्वास ठेवून आलेले होते, पण आत्म्यात विश्वासाचं कृपादान या शिष्यांमध्ये शिष्य असून सुद्धा पण कार्यरत होतं का नाही याच्यावरून आपल्याला समजते. विश्वास होता म्हणून येशू ख्रिस्तावरती, म्हणून ते आले होते. शिष्य सेवा कार्य सुद्धा करत होते, पण तो आत्म्यात विश्वासाचं कृपादान या लोकांमध्ये, शिष्यामध्ये नसताना सुद्धा जे त्याच्याबरोबर होते. वचन सांगते की ते म्हणले पेत्राला बोलवून घ्या. लोद या ठिकाणी पेत्र आहे, पेत्राला बोलवून घ्या, तो काय तर करेल. पेत्र येतोय प्रियानो, आत्म्यात विश्वासाचं कृपादान. मेलेली स्त्री, इम्पॉसिबल गोष्ट, एकदा माणूस मेला तर जिवंत होत नाही. मेलेली ती स्त्री, सायन्स सांगतं एकदा माणूस मेला किती प्रयत्न केले, जेव्हा त्याचं ते मॉनिटर लावलं जातं आणि तिथं त्याच्या जीवनाच्या रेषा ते दाखवल्या जातात आणि जेव्हा जीवनाच्या रेषा जेव्हा ते थांबतात, माणूस जेव्हा संपतोय, त्याचा श्वास थांबतोय, त्याचा प्लस लागणं थांबतोय, जेव्हा त्याचे हार्टबीट थांबतात, जेव्हा माणूस मेला त्याला जिवंत करणं अशक्य आहे. आतापर्यंत टेक्नॉलॉजी जगामध्ये कधीच कुठं अजूनपर्यंत आलं नाही. प्रियानो, पेत्राला बोलवा म्हणतात. पेत्र येतोय, आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेला देवाचा सेवक, देवाचा शिष्य.
वचन काय सांगतंय 40 वचन. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले हा. आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, टबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. वचन सांगते प्रियानु 40 पेशीत 9:40 अशक्य गोष्टी, सायन्सच्या पुढं, टेक्नॉलॉजीच्या पुढं अशक्य गोष्टी. पेत्र तिथे येतोय, पेत्राला तिथं बोलवतात. पेत्र वचन सांगते गुडघे टेकते, प्रार्थना करतोय. मेलेली स्त्री मरणातून परत जिवंत होते. टबिता, दुर्कस मरणातून पुन्हा उठते. प्रियानु आत्म्यात विश्वासाचं कृपादान. शिष्य तिथं होते, शिष्य तिच्याबरोबर तिथं होते, पण तू आत्म्यात विश्वासाचं कृपादान त्या शिष्याच्या जीवनामध्ये कार्यरत नव्हतं. प्रियानु पेत्राला बोलवून आणा. पेत्र आला. वचन सांगते 40 गुडघे टेकले, प्रार्थना केली. मेलेली स्त्री, मेलेली ती टबिता जीवनामध्ये जिवंत झालेली तिने बघितली. आम्ही येशूच्या पाठीमागं तर आलोय प्रियानु, आम्ही विश्वास ठेवतोय, पण तू अशक्य गोष्टी शक्य करणारा विश्वास आज आमच्यामध्ये आहे काय? सायन्सच्या पुढं, टेक्नॉलॉजीच्या पुढं, माणसाच्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या, शक्तीच्या पुढं असलेला आत्म्यात विश्वासाचं कृपादान आज आमच्या जीवनामध्ये कार्यरत आहे काय प्रियानु? जर प्रभावपणे आम्हाला सेवा कार्य करायचं आहे तर या गोष्टी, जे कृपादान आमच्याकडे असणं किती महत्वाचं आहे. पॉसिबल आम्हाला करायचंच आहे, इम्पॉसिबल आम्हाला वाटते, परिस्थिती आमच्या शक्तीच्या पलीकडे आहे. मेलेला माणूस कसा उठेल? आत्म्यानं भरलेली स्त्री, आत्म्यानं भरलेला तो देवाचा सेवक, आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे मेलेल्या लोकांना उठवण्यासाठी तो समर्थवान आहे. एक बहीण होती प्रियानु, तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट, कार ऍक्सिडेंट मध्ये ती मेली. आणि मेल्यानंतर प्रियानु की पुण्यासाठी तिची लोक, तिची घरची म्हणली चला त्याला घेऊन जाऊया. पण ती म्हटली नाही, की माझा विश्वास आहे, माझा जो पती आहे तो मरणातून उठेल. आणि प्रियानु देवाच्या सेवकाची, रेनॉल्ड बॉन्के सेवक यांची ती मीटिंग सुरू होती. त्यांना वरती ते संदेश देत होते आणि खाली त्यांची बॉडी ते घेऊन गेले. 3 दिवस मरणातून झाले होते त्या भावाला. वरती संदेश सुरू होता, वचन सांगत होते. रेनॉल्ड बॉन्के त्या सेवकांना माहित नव्हतं की खाली बॉडी आणलेला आहे. परंतु प्रियानु जसं ते वचन सांगत होते, जो 3 दिवस मेलेला व्यक्ती त्याचे हार्टबीट सुरू झाले, तो जिवंत झाला. त्या बहिणीचा विश्वास. आणि प्रियानु जेव्हा तुम्ही इब्री लोकांचा 11 अध्याय इथं वाचत जाता की विश्वासाद्वारे की तर स्त्रियांनी आपले मृत झालेले आपले पुरुष जिवंत गेले असं वचन तिथं सांगतं. प्रियानु आत्म्यात विश्वासाचं कृपादान. किती तर लोक, किती तर सेवक सेविका जेव्हा विश्वास ठेवतात, मेले लोक सुद्धा जिवंत होतात. आत्म्यात विश्वासाचं कृपादान. कधी आम्ही जाऊन म्हणले का एखादा व्यक्ती मेलेला आहे? नाही हो, मला देवाचा आत्मा सांगा लागलाय की मी प्रार्थना करतो आणि मरणातून उठेल. किती लोकांचा असा विश्वास होईल प्रियानु? किती लोकांचा असं धाडस होईल? एखादा तिथं व्यक्ती मेलेला आहे आणि प्रियानु ते मेलेला असताना लोक रडायला लागल्यात आणि नाही मी जातो आणि त्याला उठवतो. किती लोकांना असं आत्म्यात वाटेल प्रियानु? किती लोकांचं तेवढं धाडस होईल? आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाला भरलेला व्यक्ती जेव्हा देवबाप त्याच्याशी बोलतोय की तू जा आणि या गोष्टी कर, तो धाडसाने तिथं जातोय. त्याचा विचार करत नाही होईल का नाही. पेत्राने विचार केला नाही ती टबिता उठेल का नाही. पेत्राने विचार केला नाही मी प्रार्थना करू का नको आणि उठेल का नाही, लोक मला नाव ठेवतील, एवढ्या विश्वासानं मला बोलून घेतले, एवढ्या विश्वासानं मी यांच्याकडे आलोय आणि ते उठतील का नाही. पेत्र म्हणला नाही, विचार केला नाही, विश्वास डळमळ दिला नाही. सैतान कदाचित सांगून पण मग गेला असेल मनात, अरे तुझ्या प्रार्थनेमुळे काय होणार नाही. पण तू आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेला व्यक्ती पेत्र प्रार्थना केली प्रियानु, आणि ती बहीण जी टबिता, जी दुर्कस मनातून उठली. पुढचं वचन काय सांगते? प्रेषित याचा 27 अध्याय 22 आणि 25 वचन काय सांगताय? 22 ते 25. तरी मी आता तुम्हाला सांगतो की हा. धैर्य धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसऱ्या पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा. माझ्या देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. प्रेषित 27 अध्याय जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता त्याचे हेडिंग आहे की जलप्रवास रोम पर्यंत. पौलाचा जलप्रवास रोम पर्यंत. हेडिंग तसंच आहे ना? हेडिंग वाचूया आम्ही त्याचं 27 अध्यायचा हेडिंग. पौलाचा रोम पर्यंतचा जलप्रवास Yes. क्रेतापर्यंत. यस, वचन सांगते पौलाचा जलप्रवास रोम पर्यंत किंवा त्या बेटापर्यंत प्रियानु. आणि जो 27 अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करताय, पौल कैदी म्हणून त्या बोटमध्ये तो बसलेला असतोय आणि प्रियानु काही दुसरे कैदी असतात
त्याच्यानंतर त्या बोटीचा जो अधिकारी किंवा त्या लोकांवरती जो अधिकारी नेमलेला असतो, ज्यांना एका त्या यरुशलेममधून रोममध्ये पोहोचण्याची त्याची जबाबदारी असते, आणि सैनिक तिथं असतात, मध्यापर्यंत येतात आणि प्रियनु वादळ भरपूर सुटतंय आणि ते त्यांची वाट चुकतात. ते घाबरलेले असतात लोक, सैनिक मोठे मोठे तिथं अधिकारी जे असतात ते घाबरलेले असतात. ज्याच्यावरती त्या बोटीवरती ज्याचा अधिकार असतोय तो घाबरलेला असतोय. त्याला जो सोल्जर तिथं असतोय, जो शतापती आम्ही म्हणूया, किंवा जो तिथं कमांडर असतोय, तो घाबरलेला असतो की आता काय होणार. लोक घाबरलेले असतात. तर पौल इथं म्हणतात की बाबांनो तुम्ही घाबरू नका. काल रात्री प्रभूचा दूत माझ्याकडे आला आणि म्हटला की बाबांनो या लोकांना तू सांग या बोटीचा नाश होणार आहे, परंतु एकाच्या केसाचाही नाश होणार नाही. आता या लोकांना कुठं आशा नाहीये, कुठं खडक दिसेना झालंय, प्रवासाची दिशा त्यांची चुकलेली आहे, कुठं जायचं त्यांना समजना झालंय, सगळीकडे काळोख माचलेला, समोर काहीच दिसत नाही. ज्या बोटमध्ये चांगली टेक्निकल लोक होते, ज्यांनी प्रवास करणारे लोक होते, आम्ही ड्रायव्हर म्हणूया की ज्या ड्रायव्हरांना योग्य मार्ग माहीत असते, कुठं जायचं तो रस्ता माहीत असते, ती लोक तिथं होते. ती बोट चालणारे सगळ्या नकाशा त्यांना पाठ होता, यंत्र त्यांना माहित होतं की कुठली दिशा दर्शवते, पण त्यांना त्यावेळी ते सगळे हताश झाले होते, निराश झाले होते, कारण परिस्थिती त्यांच्या समोर बिकट होती, आवाक्याच्या बाहेर होती, शक्तीच्या पलीकडे होती, सामर्थ्याच्या पलीकडे होती. वचन सांगते की ते आपली आशा हारून सोडली होती की आता आम्ही मरून जाणार, या भीतीनं ते तिथे बसलेले होते. पौल वचन सांगते पौल तिथे उभा राहिला. पौल उभा राहिला म्हटला की बाबांनो घाबरू नका. काल रात्री ज्या देवाची मी सेवा करते, ज्या दूत मला सांगून गेला या बोटेचा नाश होईल, पण तुमच्या एकाच्याही केसेचा नाश होणार नाही. आणि प्रियानो पौल जेव्हा उभा राहतोय, ते लोक म्हटले असेल काय सांगायला, हे धाडस आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेला व्यक्ती. लोक म्हटले असेल काय सांगतो याला समजते का नाही, एवढी आम्ही टेक्निकल लोक आहे, हा कोण आणि काय सांगतो की आमचा नाश होणार नाही, आम्हाला तर समोर काय आशा दिसेना झाल्या, आम्ही तर मरणार आहे, आमचं फिक्स झालेला आहे. पौल धैर्याने उभा राहतोय आणि म्हणतोय काल रात्री ज्या देवाची मी सेवा करतोय, ते देवाचा दूत मला सांगून गेलाय तुमच्या केसाचाही नाश होणार नाही, एकाच्या केसाचाही धक्का लागणार नाही. पुढे वचन काय सांगता मी वाचूया प्रियानो, पेशीत 27:33 ते 35 वचनापर्यंत. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात, तुम्ही काही खाल्ले नाही, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल. कारण तुम्हापैकी कोणाच्या देखील डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. पौल आत्म्यात विश्वास कृपादार व्यक्ती, एवढा भक्कम, एवढा स्ट्रॉंग होता प्रियानो. फक्त त्यानं सांगितलं नाही, वचन सांगते 33 ते 35 तो उभा राहिला आणि म्हटला बाबा निराश होऊ नका, तुम्ही आपली आशा तुम्ही ढळून देऊ नका. काल रात्री ज्या दूतानं ज्या देवाची मी सेवा करतो त्यानं मला सांगितले की तुमच्या केसाचा नाश होणार नाही. बघा उठा, तुम्ही जेवण झालाय, तुम्ही आपली आशा धरलाय, तुम्ही म्हणता की आता मरणार आहे आम्ही. बघा प्रियानो, जेव्हा लोकांना वाटतं की आता मी मरणार आहे, जेव्हा आम्ही सगळं हरलोय की लोक पहिला जेवायचं बंद होतात, जेवत नाहीत, लोक जेवायचं पहिला बंद होतात. पौल उभा राहिला आणि वचन सांगतो त्यानं सांगितलंच नाही, त्याच्या पुढचं प्रियानो त्यानं कृत्य केली, भाकरी मोडली, स्वतः खाल्ली आणि त्या लोकांना सुद्धा म्हटलं की तुम्ही खावा, का ज्या देवाची मी सेवा करतो त्याचा दूत मला सांगून गेलाय की कुणाचाही नाश होणार नाही. बोटेचा होईल पण कुणाचा नाश होणार नाही. विश्वासानं भरलेला व्यक्ती, आत्म्यात कृपादानाच्या विश्वासानं भरलेला व्यक्ती. परिस्थिती बिकट होती, टेक्निकल लोक त्याच्याकडे होती, त्या वादळाचा किंवा त्या बोटीचा किंवा त्या समुद्राचा अभ्यास करणारे लोक ते होती. किती तर दिवस, किती तर वर्षानुवर्ष, महिने त्या वाटेने ती प्रवास करणारी ती प्रवासी किंवा ती खलाशी कदाचित असतील. किती तर लोकांना तिने घेऊन तिथपर्यंत पोहोचवलं असेल, पण तो या वेळेला त्याची आशा तिने हरवली, त्यांचा विश्वास रमायला लागला की आता आम्ही मरणार आहेत. किती तर वेळा तिने प्रवास त्या ठिकाणी त्या लोकांनी करून लोकांना तिथं पोच केलेला असेल. त्या खलाशांनी जे कॅप्टन त्या बोटचे असतील, माणसाच्या शक्तीच्या पलीकडे आणि ताकदीच्या पलीकडे आणि टेक्नॉलॉजीच्या पलीकडे जेव्हा ती होती, देवाचा एक सेवक पौल तिथे उभा राहिला. ज्या देवाची मी सेवा करतोय त्या देवाने सांगितले तुम्हा एकाचाही नाश होणार नाही. त्या देवाने सांगितले की एकाचाही नाश होणार नाही. आत्म्यात विश्वासाच्या कृपादानात भरलेला व्यक्ती,
आज आमच्याकडे तो कृपादानाचा विश्वास आहे काय प्रियानो? टेक्नॉलॉजी काहीच सांगतील, डॉक्टर काहीच सांगतील, आत्म्यात विश्वासाचं कृपादान आमच्याकडे आहे काय? तुमचा तो व्यक्ती जिवंत होणार नाही, तुमचा व्यक्ती मरणार, त्याच्या लंग्स खराब झाल्या, त्याच्या किडनी खराब झाल्यात, त्याचं हृदय काय काम करत, ब्लॉकेज आहे, तो आता जगल का नाही सांगता येत नाही. जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा, औषध उपचार करा किंवा ऑपरेशन करा, काही फरक पडणार नाही. आत्म्यात विश्वासानं कृपादान भरलेले व्यक्ती किती लोक आहेत जे बोलतात कुठं काही नाही होऊ दे, पण तुझ्या देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय, तो देव प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढायला समर्थ आहे. आत्म्यात विश्वासाच्या कृपादान भरलेला व्यक्ती किती आहेत? आज किती आहेत? की वेळ, हे दिवस आहेत की आम्ही त्या देवाच्या आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेलं व्हावं. सामान्य व्यक्ती जगू नये प्रियानो, सामान्य ख्रिस्ती लोक आम्ही जगू नये, आम्ही होऊ नये. आम्ही विश्वास ठेवतोय, आम्ही आराधना करतोय देवाची, आम्ही प्रेज अँड वर्शिप करतोय, आम्ही गिटार, आम्ही कीबोर्ड वाजवतोय, आमचा आवाज चांगला आहे, प्रेज द लॉर्ड, प्रत्येक गोष्टीसाठी. आम्हाला अद्भुत कार्य करणारे व्यक्ती बनायचं येशूच्या नावामध्ये. सैतानाचं राज्य हलवणारे, आत्मे जिंकणारे व्यक्ती आम्हाला व्हायचं येशूच्या नावामध्ये. आत्म्यात विश्वासाचं कृपादान पौल उभा राहिला. आणि प्रिय जेव्हा तुम्ही पुढे वचन वाचताय, पौलनं ज्या रीतीनं सांगितलं होतं, एकही व्यक्ती मेला नाही प्रियानो, एकही व्यक्ती मेला नाही. टायटॅनिक जहाजाविषयी आम्ही अभ्यास करतोय, वाचतोय. एवढं मोठं टायटॅनिक जहाज, एवढं मोठं टेक्नॉलॉजी तिथं, एवढी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे. त्याच दिवशी ते बुडलं आणि किती लोक त्याच्यामध्ये गतपान झाले प्रियानो, किती तर लोक मेलेत. परंतु जेव्हा पौल उभा राहिला, ज्या देवाची मी सेवा करतो, देवाचा दूत सांगितलाय की एकाच्या केसाचाही नाश होणार नाही. परिस्थिती काय असू नये माझ्या बहिणी, माझ्या भावा, या समोर चौकरून कोण मारत झालाय काय? अश्रू तू ढाळत आहेस काय? विश्वासाच्या कृपादानं भरलेला तू व्यक्ती हो. या वेळेमध्ये त्या देवाच्या आत्म्याच्या त्या कृपादान स्वीकार कर. तेव्हा मला म्हणाल की भर राखा मांदी साखा तेरी आहे. परिस्थिती बदलणार तो परमेश्वर आहे, परिस्थिती बदलणार तो परमेश्वर आहे. पुढे वचन काय सांगते प्रियानो? जुन्या करारमध्ये काही देवाचे सेवक होते, त्यांनी कशा रीतीनं आत्म्यात विश्वासाचं कृपादान ठेवून अद्भुत रीत्यानं लोकांच्या जीवनामध्ये काय केलं. दुसरे राजाचा 4 अध्याय 1 ते 4 वचन. एकदा संदेष्टाच्या शिष्यांच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे गाराने केले की ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तू परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. पण जो दुसऱ्या राजाचा 4 अध्याय 1 ते 4 वचन वाचताय, देवाचे महान सेवक अलिशा यांच्याविषयी तिथं लिहिलंय प्रियानो. अलिशा देवाचे महान सेवक, गेल्यानंतरचे सेवक अलिशा. येशू शिष्याबरोबर, जे अलिशा बरोबर सेवा करणारे जे शिष्य होते ते प्रियानो मेलेत आणि त्याची पत्नी येऊन त्या अलिशाकडे आपलं मनोगत सांगते, आपली परिस्थिती सांगते आणि म्हणते की अशाची परिस्थिती माझ्याकडे आहे की ते जे माझे पती होते त्यांनी कर्ज काढलं होतं आणि तो सावकार आता आला आणि माझ्या मुलगाला घेऊन चालाय गुलाम करण्यासाठी. माझी आशा, माझी खोप, तो माझा मुलगा आहे, माझा पती आता गमावला. या भूतलावरती मला सहाय्य करायला, मला माझं जीवन व्यवस्थित करायला जे एक माझी आशा, माझा मुलगा आहे, तो सावकार आला त्याला घेऊन जाऊन गुलाम करायला. तुम्ही तर काय तर करावं माझ्या इच्छेनं, त्या अपेक्षेनं मी तुमच्याकडे आलेलो आहे. अलिशा म्हणतात की तुझ्याकडे काय आहे? ती म्हणली, काय नाही माझ्याकडे सगळं होतं ते संपलेलं, काहीच नाही. काय आहे तुझ्याकडे? अलिशा विचारतात. ती म्हणते, छोटंसं तेल माझ्याकडे आहे. छोटंसं आहे, अगदी थोडंसं आहे, अगदी थोडंसं आहे. आणि तेलानं काय होणार? काय होऊ शकत नाही. तेवढं तेलानं मला दुसरं पीठ पण तिथं नाही जेणेकरून मी खाऊन, काहीच नाही, माझ्याकडे थोडंसं तेल आहे. अलिशा म्हणला, जा शेजार पाजाराकडून भांडी गोळा कर, एकत्र कर, दार बंद कर आणि ते तेल त्या भांड्यात ओतायला सुरुवात कर. छोट्याशा तेलानं प्रियानो आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेला व्यक्ती अलिशा
केला. सांगितलं त्यानं, ती स्त्री गेली, तिचा पण विश्वास, ती गेली, तेल ओतायला सुरुवात केली. जर वचन पुढचे तुम्ही वाचताय प्रियानो, सगळी जेवढी भांडी आणली होती ती सगळी भांडी भरून गेली. सगळी भांडी आत्म्यात विश्वासाचं कृपादान. अश्रूमध्ये रडत आलेली स्त्री, ती म्हणली असेल की अलिशा बघा, तुमचा जो शिष्य होता, जो माझा पती होता, मेलेला आहे आणि मला या जगामध्ये खूप काय नाही, या जीवनामध्ये मला आज आशा काय नाही, माझे नातेवाईक कोणी मला सहाय्य करत नाही, मला मार्गदर्शन करत नाही आणि मला तुम्ही सहाय्य करा, मी काय करू? माझा मुलगा सुद्धा तो सावकार घेऊन चालाय. अलिशा म्हटला, जा बाई, मी सांगते ते कर. गेली विश्वासानं, अलिशानं विश्वासानं सांगितलं. परिस्थिती बिकट होती, थोडंसं होतं. देवाच्या सेवकानं सांगल्यानंतर आत्म्यात विश्वासाच्या द्वारे प्रियानो सर्व भांडी त्या तेलानं भरून केलीत. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा लोक तुम्हाला भेटतील आणि म्हणतील की प्रभू, माझ्या ब्रदर, माझा सिस्टर, पास्टर, हे थोडंच आहे आणि माझी परिस्थिती बिकट झालेला आहे. धन्य जे लोक आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेले आहेत, की जेव्हा ते सांगते की जा, परमेश्वर त्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे, अशा रीतीनं प्रियानो त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार. प्रभावपणे आम्हाला सेवा कार्य करायचे लोक अश्रूमध्ये आहेत. लोक आज प्रियानो बिकट परिस्थितीमध्ये आज लोक जीवन जगत आहेत. जीवन मरण त्याच्या समोर ठेवलं असताना मरणाकडे लोक जात आणि मरण लोकांना गाठत आहे. आम्हाला लोकांना त्या मरणातून बाहेर काढायचं आहे. आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेला व्यक्ती लोकांना मरणातून बाहेर काढण्याचं जो सामर्थ्यवान आहे. अलिशानं सांगितलं, विश्वासन झालं. पुढे आपण वाचूया एचकेल याचा 37 अध्याय 2 ते 3 वचन. एचकेल 37 अध्याय. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वर आहे, तुलाच ठाऊक. एचकेल याचा 37 अध्याय जर वाचताय प्रियानो, त्याचं हेडिंग तिथं लिहिलेलं आहे की शुष्क अस्थीचे खोरे. सर्व ठिकाणी अस्थी होत्या. सैन्य आम्ही म्हणूया, किती भरपूर लोकांच्या अस्थी तिथं पडलेल्या होत्या. एचकेल जवळ परमेश्वराने म्हटला की या अस्थी, एचकेल जिवंत होईल काय? एचकेल म्हटला, प्रभूजी तुम्हालाच ठाऊक. देवबाप म्हटले की त्याला आज्ञा तू कर, तू आज्ञा कर. विश्वास ठेवला एचकेलनं प्रियानो, विश्वास ठेवला. डळमळला नाही तो म्हटला नाही की नाही या शुष्क झाल्यात आता हाड. वचन सांगते शुष्क म्हणजे त्याच्यामध्ये काही जीवन होतं, शुष्क झालेला होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे ते. एचकेलनं तिथं प्रियानो आपला विश्वास डळमळू दिला किंवा तिथं शंका त्यानं बाळगली नाही. तसं त्यानं सांगितलं देवानं, ज्या रीतीनं बोलला होता देवबाप त्याच्याशी, त्या रीतीनं त्यानं बोललं, त्या रीतीनं त्यानं सांगितलं. आणि प्रियानो जर वचन वाचताय, पुढे वचन आपण वाचूया प्रियानो. वचन काय सांगते, पुढे वचन आपण वाचूया. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थिना अस्थी लागून जडल्या. पुढचं वचन. मग मी पाहिले, तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छा दिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्र, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशेनी ये व या वधिलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. वचन सांगते प्रियानो, जसं अलिशा, जसं एचकेलला देवपानं सांगितलं होतं त्या रीतीने एचकेलनं बोलला. ज्या रीतीनं त्याला आज्ञा झाली ती वचन सांगते, तो म्हणतो ज्या रीतीने देवानं मला आज्ञा केली त्या रीतीनं केलं. प्रियानो, जे मेलेलं शुष्क झालेल्या हाडी, याच्यामध्ये जीवन नव्हतं, काहीच नव्हतं. जीवन त्यांना प्राप्त होणार नव्हतं, मांस नव्हतं प्रियानो, जीवन सुद्धा त्या हाडांमध्ये नव्हतं. शुष्क झालेल्या त्या अस्थी होत्या. हिचकेला जो देवाचा वचन प्राप्त झालं त्यानं त्या रीतीने विश्वास त्याच्यावरती ठेवला. परिस्थिती बिकट होती, आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे त्याने प्रेम विश्वास ठेवला. वचन सांगते सैन्य अखंड उभा राहिलं प्रेम, सैन्य अखंड उभा राहिलं. आत्म्यात विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. अशक्य गोष्टी ते शक्य करतील. शुष्क हाडी, ज्याच्यामध्ये जीवन नाही, जी भूमी कधी पीक देणार नाही, ज्याच्यामध्ये कधी बदल होणार नाही, जो गाव कधी बदलणार नाही, जे शहर कधी बदलणार नाही, जो आजारामध्ये पडलेला व्यक्ती कधी उठून उभा राहणार नाही. आत्म्यात विश्वासाचं कृपादान भरलेला व्यक्ती जेव्हा त्याच्यासाठी तो डिक्लेअर करेल, जेव्हा त्याच्यासाठी तो बोलेल, जेव्हा देवबाप त्याला सांगतोय, तो अद्भुत गोष्टी लोक बघतील, तो सेवक बघतील आणि आजूबाजूची लोक बघतील आणि देवाचा गौरव करतील. आत्म्यात विश्वासाच्या दाने
कृपादानानं भरलेला व्यक्ती, आत्म्यात विश्वासाचं कृपादान, आत्म्यात विश्वासाचं कृपादान. आज परमेश्वर प्रत्येकाला, जे लोक त्याचा स्वीकार करतील आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे, परमेश्वर त्यांना भरण्यासाठी आज समर्थवान नाही प्रियानो. तो भरणार. आणि प्रियानो, अद्भुत गोष्टी 2021 मध्ये तुमच्या सेवा कार्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या व्यवसाय ठिकाणी तुम्ही बघणार येशूच्या नावामध्ये. आत्म्यात विश्वासाचं कृपादान, आत्म्यात विश्वासाचं कृपादान. किती लोक प्रियानो या गोष्टी आज समजल्या. आज ही तुमची वेळ आहे. त्याच्यानंतर शेवटचं वचन आणि परत मी वाचणार आहे. ही तुमची वेळ आहे. किती लोक सांगतील की उत्पत्ती तू प्रकटीकरणापर्यंत हा एखादा दाखला, हा एखादं वचन, हा एखाद्या सेवकानं की आत्म्यात विश्वासाचं कृपादान वापरून अद्भुत कार्य घडून आलं. ही तुमची वेळ आहे प्रियानो. कमेंट बॉक्समध्ये विथ रेफरन्स तुम्ही टाकू शकता. भरपूर गोष्टी आहेत. थोड्या गोष्टी मी फक्त टाकलेल्या आहेत, थोड्या गोष्टी फक्त तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत प्रियानो. भरपूर गोष्टी आहेत. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत ज्या सेवकानं, सेविकेनं आत्म्यात विश्वासाचं कृपादान ठेवून देवावरती अद्भुत गोष्टी तिने बघितल्या, याचा प्रियानो तुम्ही विथ रेफरन्स, ही तुमची वेळ आहे. तुम्ही आता त्याचा रेफरन्स त्याकडे तुम्ही टाकायचा आहे. तुमची वेळ आहे. या चला आम्ही सुरुवात करूया. कुणाकुणाला आजचा संदेश समजला याच्यावरून समजेल प्रियानो. किती लोकांना समजला. यस, थँक्यू जीसस, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. राबा राबा शेके रे बेरे बे शाकारा बांधे रे बेरे बे शाकारा बारा बारा बा. यस, रेफरन्स आम्ही टाकूया. बंधू संकेत म्हणतात की आम्हाला संदेश समजलेला आहे. तर मला वचनातून रेफरन्स तुम्हाला प्रत्येकाचा पाहिजे आहे की कुठं उत्पत्ती तू प्रकटीकरण, कुठं असा एक अध्याय, एखादा दाखला की त्या देवाच्या सेवक किंवा सेविकेनं अद्भुत कार्य आत्म्यात विश्वासाचं कृपादान करून अद्भुत गोष्टी तिने बघितल्या, चिन्ह चमत्कार तिने बघितले, महत्कृत्य तिने बघितले. तुम्ही टाकू शकताय प्रियानो. यस जीसस. माझा मोबाईल माझ्या मी जवळ घेतलाय प्रियानो. थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. We give you glory, Father. We give you glory. We give you glory. Give you glory. Give you glory. Hallelujah. राबा राबा शेकेरेबे. प्रत्येकाला रिव्हील कर प्रभू, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाला रिव्हील कर, प्रत्येकाला रिव्हील कर. आत्म्यात विश्वासाचं कृपादान प्रत्येकाला रिव्हील कर. रोमकलास रॉनी फर्नांडिस आमचे भाऊ टाकतात. प्रेषित याचा 5वा अध्याय 25 ते 28 वचन. प्रेषित याचा 5वा अध्याय 25 ते 28. Thank you, Father. Thank you, Jesus. प्रेषित 5. हा. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायासह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निश्चित सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेमे भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणून पाहत आहात. त्याचं हिडिंग काय 5व्या त्याचं मंडळी त्यासाठी प्रार्थना करते ते आहे काय? मंडळी विश्वासाने प्रार्थना करते पौलासाठी. नाही, आपण मतकृत्य केलेली विश्वासाच्या द्वारे तिने मतकृत्य केलेली. प्रेषित याचा 3रा अध्याय 1 ते 9. प्रेषित 3रा अध्याय. अजित ब्रदर टाकतात प्रेषित याचा 3रा अध्याय 1 ते 9 वचन. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. प्रियानो, इथं योहान आणि प्रियानो पेत्र तिथं आहेत आणि प्रेषित जे आमच्या अजित भावानी जे टाकलेलं आहे ते विश्वासाच्या द्वारे आत्म्यात जे विश्वासाचं कृपादान. मी सांगतो, जेव्हा चिन्ह चमत्कार किंवा मतकृत्य आम्हाला करायचे असतात तर विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. इथं जे शिष्य आहेत त्या पांगळ्या मनुष्य बघतात आणि म्हणतात की आमच्याकडे तुला देण्यासाठी काय नाही, पण तू येशूच्या नावाने तू उठायला लाग आणि चालायला लाग. बरोबर, धन्यवाद ब्रदर, अजित ब्रदरचं धन्यवाद. मार्क याचा 5वा अध्याय 34 वचन बंधू संकेत टाकतात. मार्क याचा 5वा अध्याय 34. तो तिला म्हणाला, मुली, तुझे विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. ते रक्तचाप स्त्रीचं टाकले का?
बरोबर आहे, रक्तस्राव करणारी स्त्री, बरोबर. संकेत भाऊन जे टाकलेलं आहे, या बहिणीचा जर आम्ही अभ्यास केला प्रियानो, पैसे सगळे खर्च केले होते आणि डॉक्टरने उपचार केल्यानंतर काही उपचार तिला मिळत नव्हते, बरी होत नव्हती आणि वचन सांगते की तिचा आजार अधिकच बळकत होता. परंतु या बहिणीने एक विश्वास ठेवला. आम्ही म्हणूया की आत्म्यात विश्वासाचं कृपादानाप्रमाणे त्या बहिणीने एक विश्वास ठेवला. त्या विश्वासाने तिथं गेली आणि प्रियानो ती बहिणी हील झाली. येशू ख्रिस्त म्हटले की जा, तुझ्या विश्वासाद्वारे तू बरी झालेली आहे. सामान्य विश्वास हा नव्हता प्रियानो, परिस्थिती बिकट होती. आणि जेव्हा जुन्या काळामध्ये आम्ही बघितलं की जेव्हा एखाद्या स्त्रीचा रक्तस्राव होत आहे तर तिला समाजामध्ये बाहेर पडणं अलाउड नव्हतं. तिने एका ठिकाणी बसले पाहिजे, कारण ती अशुद्ध झाली स्त्री असते. पण ती विश्वासानेही बाहेर पडली आणि तिचा आशीर्वाद किंवा चमत्कार तिने बघितला. धन्यवाद, धन्यवाद भावासाठी. पुढे कोण सांगेल? याला आले काय युट्यूबला? लूक 8 अध्याय, अश्विनी बहीण टाकतात. लूक 8 अध्याय 43 ते 48. रक्तस्राव स्त्री तेच आता टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मार्क 5 अध्याय सुजाता टाकतात. मार्क 5 अध्याय 33 ते 34 वचन. मार्क 5 अध्याय 33 ते 34 वचन. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. रक्तस्राव स्त्रीचं तेच रक्तस्राव स्त्रीचं तेच आहे. त्याच्यानंतर परत जे आमचे उमेश भाऊ टाकतात, प्रेषित 9 अध्याय 33-34 वचन. हा, त्याला पेत्राने म्हटले, एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. उठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. एलियास जो पंगू व्यक्ती होता प्रियानू, आणि परत सांगतो मी तुम्हाला, जर चमत्कार बघायचा आहे तर तुमच्याकडे विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. जेव्हा विश्वासाचं कृपादान तुमच्याकडे असेल तर त्या विश्वासाच्या द्वारे जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करताय, एलियास प्रियानू चालायला लागला. धन्यवाद उमेश बदलसाठी, धन्यवाद. परत आपले संकेत भाऊ टाकतात मार्ग निर्गम्याचा 14 अध्याय आणि 13 वचन. जेव्हा 13 आणि 14 वचन आम्ही वाचतोय, पाठीमागं फारोचं सैन्य होतं, इस्रायल लोक मध्ये होते, तांबडा समुद्र समोर होता. परंतु विश्वासाच्या द्वारे जेव्हा देवबाप मोशेला म्हणते की विश्वासाने तू काठी उघड, विश्वासाच्या कृपादानाद्वारे, विश्वास, स्पेशल विश्वास, साधा विश्वास नाही प्रियानू. परिस्थिती बिकट आहे, ज्ञानाच्या पलीकडे, ताकदीच्या पलीकडे, पण विश्वास जे आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे जेव्हा त्यानं काठी उघडली, तडजोड केला नाही किंवा शंका बाळगली नाही, जेव्हा त्यानं काठी उघडली, वचन सांगते की समुद्र दुबागला आणि प्रियानू इस्रायल लोक त्यातून बाहेर गेलेत. यस, धन्यवाद भावाचं, धन्यवाद, धन्यवाद. त्याच्यानंतर उत्पत्ती याचा 22 अध्याय 7 ते 8 वचन. उत्पत्ती 22 अध्याय 7 ते 8 वचन. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. बरोबर, धन्यवाद बंधू आजीचं. पुन्हा एकदा उत्पत्ती जे 22 अध्याय आणि 7 ते 8 मोरिया डोंगरावरती जेव्हा अब्राम इसाकाला अर्पण करायला जातो, तर त्याचा एक विश्वास होता, एक भक्कम विश्वास न डळमळता की माझा मुलगा जरी मी अर्पण केला तो जिवंत होईल. धन्यवाद, धन्यवाद. त्याच्यानंतर प्रियानू अनुपितर रणदेव टाकतात. त्याच्यानंतर अनिकेत टाकतात. योहान याचा 11 अध्याय, योहान याचा 11 अध्याय अनिकेत टाकतात. योहान याचा 11 अध्याय. मृत लाजरास जीवन करणे. बरोबर, धन्यवाद. की येशूमध्ये तो आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे अशक्य गोष्टी होती. 4 दिवस मेलेला व्यक्ती, विश्वासाचं कृपादान असल्यामुळे, परत सांगतो, चिन्ह चमत्कार जर आम्हाला बघायचा आहे तर आत्म्यात जो विश्वासाचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे. तो भाऊ गेला, येशू ख्रिस्त गेलेत आणि तिने त्या लाजरसला मेल्यातून उठवलं. प्रियानू, कृपादान आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे येशू ख्रिस्तानं त्या लाजरसला मेल्यातून उठवलं. धन्यवाद अनिकेतसाठी. त्याच्यानंतर कोमल सांगतात लूक याचा 17 अध्याय 11 ते 19 वचन. लूक 17 अध्याय 11 ते 19. कोमल सांगतात 11 ते 19. लूक 17. 10 कुष्ठरोगी, 10 कुष्ठरोगी त्या विश्वासाद्वारे विश्वासाद्वारे ती लोक बरी होतात. विश्वास येशू ख्रिस्तावरती ठेवतात आणि प्रेम चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये ते बघतात. नंतर पुढं धन्यवाद कोमलसाठी. उत्पत्ती 12 1 ते 2. सुशांत टाकतात उत्पत्ती 12 1 ते 2.
परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वादित देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. विशेष विश्वासाद्वारे प्रियानो त्यानं अद्भुत गोष्टी त्या जीवनामध्ये बघितल्या. 12वा अध्याय उत्पत्ती. अब्रामाला देवाचं पाचारण. अब्राम आपले नातलग सोडून प्रियानो ज्या ठिकाण त्याला माहीत नाही, त्याच्याकडे GPS नव्हतं, नकाशा नव्हता, देवा म्हणते मी दाखवील त्या देशात, तू निघून जा. एक विशेष भक्कम विश्वास, कृपादानाचा विश्वास, आत्म्यात विश्वासाचं कृपादान, विश्वासपर्यंत तो विश्वास घेतला आणि तो बाहेर गेला आणि प्रियानो त्याच्यावर तो आशीर्वाद केला. धन्यवाद सुशांतसाठी, धन्यवाद सुशांतसाठी, धन्यवाद. त्याच्यानंतर दुसरी राजे 4था अध्याय कशाविषयी? दुसरी राजे 4था अध्याय. दुसरी राजे 4था अध्याय. दुसरी राजे 4था अध्याय. यस, दुसरी राजे 4था अध्याय जे विधवेचं आपण वाचले प्रेरणू तेच आहे. त्याच्यानंतर दॅनियल 6वा अध्याय. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. रबा राबा शेकेरी अंदर राबा. 6वा अध्याय काय हिलिंग आहे. यस, सियाच्या गुहेत दॅनियलला परमेश्वराने मुक्त केलं. धन्यवाद. कुणी टाकलेला आहे? थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. सुशांतनी. यस, सुशांतनी. 6वा अध्याय प्रेरणू दॅनियलचा. आणि जेव्हा राजा तिथे येतो आणि म्हणतोय, दॅनियल तू जिवंत आहेस काय? दॅनियल तिथं म्हणतोय की ज्या देवाची मी सेवा करतो त्या देवानं त्याचे दूत पाठवून सियाची दोंडे त्याने बंद केली. प्रियानो त्याने बंद केली. तो राजाला सांगतोय. विश्वासार, एक विश्वास ठेवणारा व्यक्ती, आत्म्यात विश्वास असलेला व्यक्ती, भरपूर भरपूर गोष्टी त्याने केल्या. शद्रक, मेशक, अबेदनगोसाठी सुद्धा जेव्हा मी वाचते प्रियानो, त्याला जेव्हा त्या अग्नीच्या भट्टीत टाकले असते, तो राजाला म्हणतात देव वाचवेल का नाही, आम्ही तिची काळजी नाही, पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या मूर्तीला काही नमन करणार नाही, पण तू एक त्याला माहित होतं की देव आमचा वाचेल. प्रियानो विश्वास, आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे त्यांनी पडलीत, त्यांना त्या भट्टीत टाकलं आणि प्रियानो ते जिवंत असे बाहेर आलेत. सियाच्या गुहेतून सुद्धा दॅनियल इथं वाचतात. आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे ते जेव्हा लोकांनी अनाऊन्स केलं होतं, म्हटलं होतं की जो कोण जे राजाच्या मूर्तीला नमन करणार नाही त्यांना सियाच्या गुहेत टाकतील. त्याला एक विश्वास होता की ज्या देवाची मी आराधना करतोय, प्रार्थना करतोय, तो देव मला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढायला समर्थ आहे. प्रियानो आणि दॅनियलला देवापानं त्याच्या आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे तो प्रियानो त्यातून वाचला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू जीसस. राहुल कुणी टाकतात निर्गम याचा 40वा अध्याय 36 ते 38. निर्गम याचा 40वा अध्याय. दर्शन मंडपावर असणारे मेघ. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ व जाई तेव्हा ते कूच करीत, आणि जो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत, तो वर जाईपर्यंत तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीत पडत असे. प्रियानो त्या इस्रायल लोकांचा विश्वास, देवाचा जो मेघस्तंभ, अग्निस्तंभ होता त्यांच्यावरती विश्वास होता आणि त्या विश्वासाद्वारे जेव्हा तो मेघस्तंभ जाईल त्यावेळी ते पुढे जायत होते. मेघस्तंभ थांबला तर थांबत होते. त्याच्यानंतर आपले सॅमसन केर्लेकर टाकतात प्रियानो मार्क याचा 5वा अध्याय 41 ते 3 वचन, की जेव्हा ती मुलगी मेलेली असते आणि याईरची कन्या मेलेली असते, येशू ख्रिस्त तिथे जातात आणि विश्वासानं, आत्म्यात विश्वासाद्वारे प्रियानो जेव्हा ते आजारी पडलेले असते आणि येशू ख्रिस्त जायत असतात आणि काही लोक येतात आणि यायरला म्हणतात की तुझी मेली आणि प्रभूजीला आता त्रास देऊ नको. येशू ख्रिस्त म्हणतात की भिवू नको, विश्वास मात्र धर. आणि आत्म्यात विश्वासाच्या कृपादानाद्वारे त्या मुलीकडे जातात आणि तिच्या हाताला धरतात आणि तिला उठवतात आणि म्हणतात की उठ, मी तुला उठवत आहे. आणि ती म्हणतात की तलिता कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ, आणि वचन सांगते. ती मुलगी लगेच उठली आणि आपल्या पायावरती उभा राहिली. धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी. तुम्हाला या गोष्टी समजत आहेत. रॉनी भाऊने आपल्याला टाकले मार्क याचा 7वा अध्याय 27 ते 30 वचन. मार्क याचा 7वा अध्याय 27 ते 30 वचन. थँक्यू फादर. मार्क. येशू सुरफुन्नी की स्त्रीची भूतग्रस्त मुलगी बरी करतो. 27 पासून. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यान टाकणे ठीक नाही. मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्री ही मेजाखाली मुलाच्या हातून पडलेल्या चुरा खातात. तो तिला म्हणाल, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. येस, पण ती विश्वासानं ती बहीण आली होती येशू ख्रिस्ताकर, आणि येशू ख्रिस्त आत्म्यात विश्वासाचं कृपादान तिथपर्यंत गेले नाहीत, फक्त म्हटलेत की जा, तुझ्या विश्वासानं बरं केलेलं आहे. एवढा विश्वास येशू ख्रिस्ताचा होता की ती भूत प्रियानो त्या बहिणीतून, त्या लेकरातून निघाला आणि ती बरी झाली आणि ती हील झाली. यस, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्या
अर्पिता बहिणीने जे टाकले, धन्यवाद या गोष्टीसाठी, धन्यवाद. प्रेषिताने केलेलं अद्भुत कृत्य कोण टाकले? आदित्यसाठी धन्यवाद. प्रेषित 5वा अध्याय 12 ते 16. प्रेषित लोकांनी प्रियानो अद्भुत कृत्य केलेत, एवढं अद्भुत कृत्य केले. वचन सांगते पेत्राच्या अंगावरनं कापड जरी ओवाळून टाकलं, म्हणजे घेऊन टाकलं तर लोक हील होते. एवढं अद्भुत कृत्य आत्म्यात विश्वाच्या कृपादानाद्वारे अद्भुत कृत्य प्रेषितांनी केलेत प्रियानो. परत सांगतो, अद्भुत कृत्य करण्यासाठी, महत् कृत्य करण्यासाठी किती चांगला आहे प्रियानो. त्याच्यानंतर परत टाकलेला आहे. आता नवीन लोकांसाठी मी वाट बघत आहे. यस, आमचे संकेत भाऊने टाकले की गल्ल्याताचा वध दाविदाने केला प्रियानो. दावीद काय कसलेला योद्धा नव्हता. दाविदाला कुठला हत्यार चालवता येत नव्हतं, तलवार भाला चालवता येत नव्हता. जेव्हा शौल त्याला म्हटला की हत्यार तू घाल, ते कवच तू घाल, टोपी घाल आणि जा, त्याला ते बसत पण नव्हतं. युद्धाची त्याला काही माहीत नव्हती. पण तू प्रियानो जेव्हा तो गेला, त्याला गल्ल्यात म्हणला, अरे काय तू आलायस रे, कुत्र्याला मारायचं काठी घेऊन आलायस काय, मी तुला आता मारून टाकतो. विश्वास, आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेला दावीद म्हटला गल्ल्यातला, अरे तू तलवार आणि भाला घेऊन आलायस काय, मी माझ्या देवाच्या नावाने तुझ्या विरुद्ध आलोय. आणि प्रियानो वचन वाचल्याप्रमाणे दावीदानं गल्ल्यातला मारलं आणि विश्वास, आत्म्यात विश्वासाच्या कृपादानं भरलेला दावीद प्रियानो एवढा मोठा गल्ल्यातला मारून टाकलं प्रियानो. शौल एक योद्धा, त्याच्यानंतर दावीदाचे भाऊ होते, ते योद्धे होते, शिपाई होते, परंतु ही लोक आपला विश्वास गमावले होते. आत्म्यात विश्वासाच्या कृपादान भरलेला दावीद गल्ल्यातला एक छोटा, एक तरुण मुलगा गेला आणि प्रियानो त्याने मोठ्या गल्ल्यातला मारून टाकलं. धन्यवाद या प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत आहेत प्रियानो, धन्यवाद.